शिवाय नमः। ॐ नमः शिवाय। शिवाय नमः। आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण अग्निकुंड प्रज्वलनाने होणार आहे। तेव्हा मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अग्निकुंड प्रज्वलित करायचा आहे। गीतकार कवी प्रवीणजी दवणे यांचा स्वागत सत्कार आता आपल्या समोर होतोय। धारणी कुटुंबियांशी जे जोडले गेलेले आहेत त्या विशेष पाहुण्यांचा आता स्वागत सत्कार होणार आहे। आमदार श्री उत्तमरावजी ढिकले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे शिल्पकार श्री ज्योतिराव उर्फ नानाजी खेळणार प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय श्री हेमंतजी जोशी यांचा स्वागत सत्कार करावा। मी सौ पल्लवी धारणे यांना विनंती करते की त्यांनी विजया दिदींचा स्वागत सत्कार करायचा आहे। सौ डॉक्टर शैलजा बेदींना वैष्णव संप्रदायाचे नाशिक मधील वल्लभ पीठाधीश्वर माननीय श्री रमेशजी महाराज उर्फ बाबा श्री दोघांनीही रंगमंचावरच थांबायचं आहे आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुमच्या भावी आयुष्याबद्दल। आणि आता तुम्ही या क्षणाला इथे उभे आहात तर तुम्हाला काय वाटतंय? माझ्या आत्ताच्या या आनंदाच्या क्षणाचं मनोगत माझे मयूर नवगाळे करतील। उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी जमलेले आपले लाडक्या गुरुजींचं कौतुक करण्यासाठी जमलेले सगळे स्नेहीजन, आजची संध्याकाळ आमच्यासाठी धारणे गुरुजींसाठी आणि इथे जे जमलेले आहेत त्यांचे परिचित त्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाची संध्याकाळ आहे। आणि धारणे गुरुजींनी या 7 वर्षात जे कार्य केलेले आहे ते खूपच वाखाणण्यासारखं आणि अलौकिक कार्य आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही। काही दाम्पत्यांचे मनोगत आपण ऐकणार आहोत। आज आपण सर्वच इथे श्री धारणे गुरुजी यांच्या सत्कार समारंभासाठी जमलेलो आहोत आणि आज त्यांनी जे हे समाजकार्य हाती घेतलेलं आहे ते खरोखरच अगदी वाखाणण्याजोगच आहे। सुप्रसिद्ध काळाराम मंदिराचे हे मुख्य पुजारी आहेत आणि त्यांचं लग्न जोडणारे कोण आहेत? त्यांना महापुजारी म्हणायला पाहिजे आणि ते आहेत आपले धारणेचे।
तेव्हा मंगेश पुजारीजींच्याही वतीने मयुरीजीच आपल्या पुढे त्यांचे विचार आणि त्यांना या विवाह संस्थेबद्दल काय वाटतं हे सांगणार आहे. उपस्थित पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष नमस्कार. मी मयुरी मंगेश पुजारी. आमच्या लग्नाला तब्बल 7 वर्ष झालेली आहेत आणि आमचा संसार खूप सुखी चालला आहे. याचे श्रेय आम्ही ओम तदेव विवाह संस्थेला देऊ इच्छितो, कारण आम्ही दोघेही या संस्थेचे प्रथम वर्षातील उमेदवार आहोत. श्री नरेंद्र धारणे व पल्लवी धारणे यांच्यामुळेच आमच्या सुखी संसाराची वेळ आज बहरत चाललेली आहे. आज यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. श्री दिनेश भोसले आणि सौ सीमा दिनेश भोसले यांचा व्यवसाय आहे, यांचं स्वतःचं हॉटेल आहे. त्यांना मी विनंती करते त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. ज्याप्रमाणे म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे, त्याप्रमाणे सध्याच्या धावपळीच्या युगात एक चांगला सुयोग्य वर निवडणं किंवा वधू निवडणं हे प्रत्येकालाच जमतं अशातली गोष्ट नाही येते. अशी गोष्ट जमण्यासाठी एक उत्तम माध्यम हवं असतं, जे माध्यम आपण म्हणू शकतो की ओम तदेव कम्युनिकेशन हे एक अतिशय उत्तम माध्यम आहे. इथे नरेंद्र धारणेजींच्या सहयोगामुळे आणि पल्लवीजींच्या सहयोगामुळे आजपर्यंत जे 1000 विवाह झाले आहेत, जे 1000 कुटुंब सुखी झालेले आहेत, त्या सर्वांनाच त्यांचे आशीर्वाद तर आहेतच. त्यांच्या ह्या प्रगतीला आमचेही हार्दिक शुभेच्छा आहेत. तशीच त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपण या सोहळ्याचे जे उत्सव मूर्ती आहेत माननीय नरेंद्रजी धारणे आणि सौ पल्लवी धारणे यांचा परिचय करून घेऊया लघुचित्रफितीद्वारे. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. धर्मसंस्कार, आध्यात्मिक जडणघडण, परोपकारी वृत्ती, ज्ञानार्जनाची तहान, सत्शील चारित्र्य, पवित्र मंगलमय जीवन आणि सामाजिक भान हे सारे गुण येतात पिढ्यानपिढ्यांच्या पुण्याईतून आणि प्रामाणिक साधकाच्या वृत्तीतून. धार्मिक वृत्ती प्रामाणिकपणे जोपासण्यासाठी अनेक वाईट वृत्तीतून निवृत्त व्हावं लागतं, प्रांजळ व्हावं लागतं, विवेकी व्हावं लागतं. केवळ दुसऱ्यांना उपदेश न करता स्वतःत आमूलाग्र बदल करावे लागतात. हा समाजसेवेतून परमेश्वराकडे जाणारा खडतर आध्यात्मिक प्रवास असतो, ज्याची वाट अत्यंत काटेरी असते. अशाच काटेरी वाटेवरून आपला चिरंतन प्रवास एका व्यक्तीने सुरू केला. ती व्यक्ती आहे अर्थातच पंडित नरेंद्र वसंतराव धारणे. पुणे विद्यापीठातून BE प्रोडक्शनची पदवी प्राप्त केल्यावर नरेंद्रजींनी काही वर्ष नोकरी केली, पण नोकरीत त्यांचं मन काही रमलं नाही. त्यामुळं त्यांनी नोकरी न करता ज्योतिषीचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याचं ठरवलं. कारण होतं त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. नरेंद्रजी त्यांच्या वडिलांना वेदशास्त्र संपन्न वसंतराव धारणे यांना पाहत पाहतच मोठे झाले. मी त्याला रोपटं लावून दिलं होतं, पण त्यांनी स्वकर्तृत्वावर आज हे झाड उभं केलेलं आहे. हे जे कार्य जे करतो आहे त्या भगवान कपालेश्वराचे संपूर्णतः या आमच्या कुटुंबावर कृपा आहे. संस्कारांचं महत्त्व, साधनेचं महत्त्व धारणे कुटुंबियांनी जाणलेलं असून त्याचं एक आदर्श उदाहरण त्यांच्या येणाऱ्या पिढीतही पाहायला मिळतं. रत्न ज्योतिष पदवी प्राप्त केल्यानं नरेंद्रजी कुणी कोणते रत्न वापरावे याबद्दल योग्य सल्ला देतात. तसंच रत्नसिद्धी आणि रत्नचिकित्सा करून रत्न अधिक फलदायी करतात. ज्योतिषीबद्दलचे अनेक अनुभवही नरेंद्रजींना आहेत. गृहकलह, शिक्षण, विवाह, आरोग्य, करिअर यासह अनेक समस्यांवर त्यांनी आजवर यशस्वी मार्गदर्शन केलंय.
डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी, राजकारणी, कलावंत इत्यादींसह अनेक क्षेत्रातील मंडळींनी नरेंद्रजींचा ज्योतिष सल्ला घेतला आणि ते यशस्वीही झाले. बऱ्याच संस्थांचे विवाह जुळवण्याचं काम असतं, परंतु नरेंद्र धारणेंची खासियत म्हणा किंवा कपालेश्वर परमेश्वराची त्यांच्यावर कृपा म्हणा, त्यांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे. उच्च शिक्षित असल्यामुळे त्याच्यातलं सखोल ज्ञान त्यांना असल्यामुळे जेव्हा केव्हा विवाह त्यांनी जुळवलेले आहेत, त्या विवाह जुळवण्यामध्ये दुधात साखर पडावी तसं त्यांनी त्या जोडप्याला ते जोडपं अनुरूप आहे की नाही, पुढचा भविष्याचा वेध घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आज योग्य वर किंवा वधू शोधणं अत्यंत अवघड होऊन बसलंय. वर आणि वधू पित्याला त्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. पारदर्शकपणे आणि विश्वासाने लग्न न जुळवल्यानं वधूवरांच्या पक्षांना पुढे दुर्दैवानं कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं एक प्रामाणिक आणि विश्वासू विवाह संस्था सुरू करण्याचं नरेंद्रजींनी ठरवलं. नरेंद्र धारणे व पल्लवी धारणे हे सर्व जातीयेचे धर्माचे लग्न जुळवतात. हे त्यांचं काम खूप गौरवास्पद आहे आणि सध्या समाजाला याची खूप खूप आवश्यकता आहे. केवळ 7 वर्षात 20 वर्षांच्या व्यक्तीपासून 78 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सर्व जाती धर्मामध्ये तब्बल 1001 विवाह जुळवणं आणि त्यातील सर्वच दाम्पत्य आज सुखी समाधानी वैवाहिक जीवन जगत असणं ही खरंच अभिमानाची बाब आहे. योग्य माहिती, योग्य समुपदेशन, सल्ला, वैद्यकीय चिकित्सा आणि योग्य जोड्यांची गाठ मारणं हे केवळ ज्योतिषशास्त्रात निपुण असणाऱ्या नरेंद्रजींसारख्या तपस्वीलाच शक्य आहे. विवाह संस्था टिकणं फार जरुरीचं आहे. धारणेजी जे काम करतात ते गुरुजी पंडितजी ते सर्व समाजात करतात. हे नुसतं एक पर्टिक्युलर समाज घेऊन ते चाललेलं नाही. त्याच्यात वयोगटही विचार केला गेला नाही आहे. अंध आणि हँडिकॅप लोकांचे सुद्धा विवाह त्यांनी जुळून आणले आहेत. या कार्याला माझ्या शुभेच्छा. म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, त्याप्रमाणे नरेंद्रजींची विवाह संस्था या वधूवरांसाठी जणू स्वर्गच आहे. या विवाह संस्थेत नाव नोंदवणाऱ्या मुलामुलींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे किमान 10 स्थळं दाखवली जातात. त्यामुळं 3 महिन्यांच्या आत विवाह जुळतोच असा अनेकांचा अनुभव आहे. हल्ली कोणालाही वेळ नाही. आपल्या मुलांकरता स्थळ शोधणं करणं याच्याकरता वेळ देता येत नाही. त्याच दृष्टीने नरेंद्र धारणे यांनी जे विवाह संस्था सुरू केली आहे ही अतिशय चांगली कल्पना आहे. प्रथम विवाह करणारीच नाही तर पुनर्विवाह आणि अंध अपंग व्यक्तीलाही योग्य स्थळं सुचवली जातात. लग्न जुळवून निश्चिंत न होता स्वतः नरेंद्रजी त्या दाम्पत्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. एकमेकाला ओळख नसते की कुठं जावं, नक्की कसं अप्रोच व्हावं ही कल्पनाच्या युगामध्ये नसते. त्यामुळे हे जे वेगवेगळी स्थळं मुलांची आणि मुलींची एकत्र आणतात, त्यांना एकमेकाची माहिती करून देतात, एकमेकाची ओळख करून देतात आणि त्याच्यामधनं जे उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी या संस्थेला शुभेच्छा देतो. अर्थात नरेंद्रजी यशस्वी झाले ते आपली पत्नी पल्लवी यांच्या दमदार साथीमुळे. उच्च विद्याविभूषित पल्लवी धारणे नरेंद्रजींच्या खांद्याला खांदा लावून विवाह संस्थेचं काम बघतात. मुलींची मानसिकता समजून घेऊन त्यांना योग्य सल्ला आणि समुपदेशनाचं काम पल्लवी धारणे करतात. हे जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्याच्यात त्यांनी मला सहभागी केलेला आहे, याचा मला पूर्ण अभिमान आहे. आपल्या कामाप्रती आस्था असेल आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन केवळ माध्यम म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर आपण स्वतःसह संपूर्ण समाजाला सुखी समाधानी करू शकतो. याचं आदर्श उदाहरण म्हणजेच पंडित नरेंद्रजी धारणे. समस्त समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र देणाऱ्या पंडित नरेंद्र धारणेंच्या या कार्याला मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. आजचे प्रमुख पाहुणे गीतकार कवी प्रवीण दवणे यांना मी विनंती करते की त्यांनी अशा या उत्सव मूर्तीचा सत्कार करायचा. तत्पूर्वी मी वेद मंत्र पठणासाठी गुरुजींना रंगमंचावर आमंत्रित करते.
प्रियो देवानां दक्षिणायै दातुरिह भूया समयं मे कामः समृद्ध्यतामुपमादो नमतु अनर्वरजो प्रतिकरो रात्सुरिमे रजमाना भद्रमे अभ्यो रजमाने अभ्यो भूदिति कल्याणमे वै धनवानुक्यै वाचो अपरधि सदायुरवै पुरुषाश्रेन्द्रिय आयुरेवेन्द्रियं वीर्यरजमान् वन्दते ओं स्वस्ति. पण सौ पल्लवीताईंसारखी मस्त आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सदैव तत्पर असलेली अशी पत्नी मिळाली म्हणूनच आज त्यांनी हे यश मिळवलेलं आहे असं तरी मी माझं प्रांजल मत आहे. म्हणून आपण यानंतर सौ पल्लवी धारणे यांचाही सत्कार करणार आहोत आणि त्यांचा सत्कार करतील इथे उपस्थित असलेला सौ डॉक्टर बेदमुथा आणि त्यांचाही सत्कार तितक्याच जोशात व्हायला पाहिजे. अर्थात लेडीज करणं तर जोरात टाळ्या ऐकायला आला पाहिजे. तुमच्यासारखीच एक लेडीज या मोठ्या कार्यामध्ये त्यांना एवढी सगळी मदत करत आहे. आज 7 वर्षात 1000 विवाह करायचं म्हणजे एका वर्षात किती विवाह केले असतील आता तुम्हीच गणित करत बसा. आणि म्हणूनच आपण हे सगळं जाणून घेऊया आजच्या आपल्या उत्सव मूर्तींकडनं, अर्थातच माननीय श्रीयुत नरेंद्रजी धारणेंकडनं. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा हा सगळा जो 7 वर्षाचा प्रवास आहे तो आमच्यासमोर मांडायचा आहे. उपस्थित सर्व मान्यवर, वैष्णव संप्रदायाचे नाशिकचे वल्लभ पीठाधीश्वर श्री बाबाश्री, माझे आदरणीय श्री माधुराव बिवलकर, तसंच या संपूर्ण समारंभाचे शिल्पकार श्री नानाजी उर्फ ज्योतिरावजी खैरनार, आमचे मित्र हेमंत देशमुख आणि भागवत कथाकार सुप्रसिद्ध दिदीजी, आणि या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे श्री दवणेजी आणि आमचे लोकप्रिय आमदार श्री उत्तमरावजी ढिकले, तसंच डॉक्टर बेदमुथा, सगळ्यांना अभिवादन करून आणि उपस्थित सगळे मान्यवर यांना अभिवादन करून मी 2 शब्द बोलतो. सामाजिक कार्याच्या या प्रवासात सुरुवातीला मी आज शिक्षण संपल्यावर बऱ्याच असं लक्षात आलं का सामाजिक कार्याची मला जी आवड आहे त्याच्यात विवाह हा एक फार हिट अँड हॉट असा सब्जेक्ट आहे. त्या माध्यमातून ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषी माझी आवड होती आणि त्या छंदातून माझं आयुष्याची सुरुवात मी केली. पण सामाजिक दृष्टिकोनातून बघताना जेव्हा लक्षात आलं की विवाह ही सर्व समाजात एक आवश्यक बाब आहे आणि जी अत्यंत अवघड आहे आणि अवघड कार्य हाती घेण्यात मी सुरुवात केली. त्या माध्यमातून करत असताना लक्षात आलं की विवाह केवळ तरुण वयातच होता असं नाही, तर याची गरज माणसांना सर्व वयात आहे. अगदी 20, 30, 40, 50, 60, 78 वर्षाच्या व्यक्तीचा विवाह सुद्धा माझ्या इथून झाला. 21 वर्षापासून 78 वर्षापर्यंत हे फार मोठी बाब ईश्वर कृपेने माझ्याकडून साध्य झाली. या प्रवासात जे यश मिळालं त्या यशाचे श्रेय माझ्या वडिलांची तपश्चर्या आणि असणारी साधना, उपासना आणि अत्यंत श्रमजीवी जीवन या संस्कारातून झाली. त्याचबरोबर श्री कपालेश्वराची सेवा ही पण मला फार त्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरली माझ्या असणाऱ्या इच्छाशक्तीला आणि अधिक प्रभावीपणे सगळ्यांचे कार्य व्हावे या दृष्टीने. आणि या कार्यामध्ये प्रवास करताना अनेक वेगवेगळे अनुभव आले, कारण ज्योतिष या माध्यमातून अनेक लोक वेगवेगळे प्रश्न सामाजिक असो, व्यक्तिगत असो, कौटुंबिक पातळीवरचे असो, अनेक प्रकारचे प्रश्न बोलत असतात. आणि त्यामुळे ही जी एक दिशा आहे ती ईश्वर कृपेनेच प्राप्त होते, ही थोडी गॉड गिफ्टच असते आणि जी ईश्वर कृपेने प्राप्त आहे जी कपालेश्वराच्या सेवेतून प्राप्त झालेली. चिकाटी, सचोटी आणि कसोटी हे 3 सूत्र आहेत कोणत्याही कार्याला यश मिळण्यासाठी. या तिन्हीचा वापर माझ्याकडून करण्याचा मी प्रयत्न केला, कारण असं म्हटलंय का क्वालिटी इज नेव्हर अन ॲक्सिडेंट, इट इज ऑलवेज रिझल्ट ऑफ हाय इंटेन्शन्स, स्किलफुल रिझल्ट, स्किलफुल एफर्ट्स अँड राईट डायरेक्शन. कोणतेही गुणवत्ता किंवा कोणतेही यश माणसाला हे सहज मिळत नाही, त्यासाठी उच्च महत्त्वाकांक्षा लागतात, योग्य मार्गदर्शन लागतं आणि प्रचंड प्रयत्न लागतात. ईश्वर कृपेने तिघांची सांगड मी माझ्या कार्यात घालण्याचा प्रयत्न केला आणि आज ईश्वर कृपेने हा आनंद आणि गौरवास्पद क्षण जीवनामध्ये प्राप्त झाला जो फारच थोड्या लोकांना होतो.
संस्थासुद्धा मी रजिस्टर्ड केलेली आहे. त्या माध्यमातून 1000 युवा जे झाले यांचे संपूर्ण डिटेल्ससुद्धा मी माझ्याकडे संग्रहित केलेले आहेत. आणि अगदी या प्रोग्राममध्ये सुद्धा बरेच जे आमचे 72 वर्षाचे एक जोडपं आहे मिस्टर पारसकर हे सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यांचा विवाह आता मी 5 महिन्यापूर्वी केला. आणि त्या माध्यमातून असे अनेक विवाह माझे जास्त वयाचे पण झाले, जी सामाजिक गरज आज निर्माण झाली आहे. अशा सामाजिक कार्याच्या प्रवासात यापुढेही आपले आशीर्वाद आणि आपले एक प्रकारचे साथ मला मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो, खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर धारणेजींचे मित्र हेमंतजी जोशी हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तसंच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत, पंडित नरेंद्रजी धारणे यांचा एक कौतुक समारंभ सत्कार सोहळा आणि त्यांच्या एकूण विवाह व्यवस्थेविषयी आपण सर्व आता या कार्यक्रमामध्ये ऐकलं आणि बघितलं. मी जळगाव खानदेश इथे वास्तव्याला असतो. श्री संत गजानन महाराज यांच्या माहितीचं मराठीमध्ये असलेलं श्रीप्रसाद नावाचं मासिक अल्प कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रविष्ट झालं. त्याच्या पाठीमागे संतांची कृपा आहे, गजानन महाराजांची कृपा आहे आणि पूर्ण वेळ गजानन महाराजांच्या भक्तीच्या आणि प्रचार प्रसारामध्ये मी व्यस्त असतो. परंतु धारणेजींचे या कार्यक्रमाचं निमंत्रण मला जळगावला प्राप्त झालं आणि त्यांनी फोनवरूनही मला आग्रह धरला की आपण आले पाहिजे. तर खरोखर आज मी मला स्वतःला धन्य समजतो की त्यांच्या या कौतुक समारंभाला मला या सगळ्या व्यस्ततेतून हजर राहण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे. आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व उपस्थित भाविक बंधू आणि भगिनींचा दर्शनाचा लाभ मला या ठिकाणी मिळालेला आहे. धारणेजींचं जे कार्य आहे या कार्याबद्दल मी सांगणं काही असं विशेष नाही, परंतु जिथे सत्कर्म आहे, जिथे सत्कृत्य आहे, जिथे त्याग आहे, तर त्या ठिकाणी या कार्यासाठी आमच्यासारखी माणसं ही आवर्जून धावून उपस्थित हजर होत असतात. आणि या प्रसंगी त्यांना शुभेच्छा, महाराजांचा एक प्रचारक म्हणून शुभाशीर्वाद द्यावा आणि गजानन महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांचं स्वागत हे संजीवन ग्रंथ जो आहे गजानन विजय ग्रंथ 21 अध्यायाचा, की ज्याचं पारायण केल्यानंतर आपल्या गृहस्थाश्रमातल्या आणि जीवनातल्या सर्व समस्यांचं निराकरण होतं, अशा प्रकारचा दिव्य आणि संजीवनी ग्रंथ मी त्यांना या ठिकाणी सस्नेह भेट देतो आहे. त्यांनी दोघांनी पती पत्नींनी तो ग्रंथ स्वीकारावा हा स्वागत हा सत्कार या प्रसंगी मी त्यांना प्रदान करतो. जय गजानन. विजयश्री भागवत कथाकार यांना त्यांचे मनोगत व्यक्त करायचे आहे, तेव्हा मी त्यांना विनंती करते. क्या कहा जाए इस कार्यक्रम के बारे में. जैसे आप सभी आए, निमंत्रित यहाँ सभी उपस्थित माननीय महोदय, आप सभी माता पिता स्वरूप और बहुतांश ब्राह्मण परिवार उपस्थित महाराज श्री और नासिक के प्रसिद्ध MP श्री उत्तम राव जी और कपालेश्वर मंदिर में जिनके दर्शन होते हैं श्री महाराज जी, कुछ ध्यान में नहीं आया, बाद में बोलूँ. अपनी अपनी शैली के अनुसार इस प्रसंग को हर कोई आज यहाँ से बोल रहे हैं. वास्तव में बातें कुछ और होती है, भावनाएं कुछ और होती है. और कुंडे कुंडे नवम पयाहा नवा वाणी मुखे मुखे, हर कोई व्यक्ति इसी बात को कहेंगे लेकिन उनकी शैली अलग अलग होगी. मैं जैसे आपने यहाँ जो भी चित्रित किया था वो अपने कानों से तो सुना, लेकिन मैंने इसके दर्शन आपकी आँख में किए. मैंने ये यहाँ के जितने भी बैठे हुए कुर्सी पर ऊपर जिनको आपने बिठाया उनको किसी को नज़र नहीं आया, लेकिन इन चित्रों को आपकी आँखों में देख करके एक विशेष भाव तो आया कि निश्चित ये बात में कोई दम है. ये नरेंद्र जी ब्रह्मा जी का काम कर रहे हैं.
भगवान श्री हरि ने अहमेवा समेवाग्रे सबसे प्रथम जब सृष्टि बनाई थी और चतुश्लोकी भागवत और कुछ तत्वों के द्वारा जब ब्रह्मा जी को उपदेश दिया था तब यही कहा था कि सृष्टि को आगे बढ़ाओ, मैथुनी सृष्टि को आगे बढ़ाओ। और फिर ब्रह्मा जी ने कुछ रचनाएं ऐसी की, पहले सनत कुमार बनाए, उन्होंने आज्ञा को नहीं माना, क्रोध आया, रुद्र बने। रुद्र ने भी शाकिनी डाकिनी भूत पिशाच बहुत कुछ बनाए, लेकिन ब्रह्मा जी को वो सृष्टि पसंद नहीं आई। तो ब्रह्मा जी के दाएं और बाएं भाग में से स्त्री पुरुष निकले और उनको ये आज्ञा दी गई कि सृष्टि को आगे बढ़ाओ। ये विवाह संस्था वहीं से निकलती है, ये विचार भगवान श्री हरि के मन में से ही निकलता है। एक विशेष बात रही, यहाँ पधारे हुए प्रसिद्ध गीतकार श्री प्रवीण दवने जी, इनको भी वारंवार नमस्कार करूं। मुझे गीत गाना शब्द ब्रह्म सहोदरम स्वर साक्षात ईश्वरम, थोड़ा गीत गाना आता है, बहुत कुछ संगीत सुनना आता है और बहुत कुछ संगीतकारों के बारे में सुनना आता है। एक वो भागवत जी में श्लोक आता है, माया जवनिका छन्नम यज्ञाधोक्षजमव्यये न लक्ष्य से मूढ़ दृशा नटो नाट्य धरो यथा। हम कभी काल टीवी देख करके बहुत रोते हैं, कोई सीरियल कोई फिल्म देख करके रोते हैं, या फिर ठाका लगा के हंसते भी है, या कोई गीत हृदय स्पर्शी हो जाता है, कोई शब्द हृदय में लग जाता है, लेकिन मूर्ख देखने वाले को ये पता नहीं चलता कि इसका गीतकार कौन है। इतना अच्छा गीत है तो इसका संगीतकार कौन है, इसका गायक कौन है, ये इतनी अच्छी सीरियल बनी तो इसका डायरेक्टर कौन होगा। न लक्ष्य से मूढ़ दृशा नटो नाट्य धरो यथा। भागवत जी के इस श्लोक के अनुसार मेरी भी आदत रही कि गीत अच्छा लगे तो गीतकार के बारे में जानूं, गायक के बारे में जानूं। और आज वास्तव में बहुत हर्षित हूं मैं कि यहाँ श्री प्रवीण दवने जी उपस्थित है। बस यही अपने शब्दों को विराम। माननीय धारणेजींचे गुरु तथा मार्गदर्शक तथा ज्यांचा आशीर्वाद त्यांच्यावरती नेहमीच आहेत असे श्री वल्लभपीठाधीश्वर श्री परेश कुमारजी बावासाहेब हे आता त्यांचा सत्कार करणार आहेत, नव्हे तर आशीर्वादाचा हात देणार आहेत। प्रत्यक्ष गुरूंतर्फे आता धारणेजींचा सत्कार होतोय। श्री वल्लभपीठाधीश्वर श्री परेश कुमारजी बावासाहेब यांच्या हस्ते सत्कार होतोय। माननीय श्री नरेंद्र धारणे तसेच त्यांची सौ पत्नी पल्लवी धारणे यांचा। यानंतर 1021 जी जोडी आहे ना मित्र हो, म्हणजेच मयूरजी आणि रेवती ह्यांच्या पालकांनाही यांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन। तेव्हा मी त्यांना रंगमंचावर विनंती करते की त्यांनी यायचं आहे आणि हाही जो सत्कार होतोय तो उत्स्फूर्तपणे होतोय। आणि जसं त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या मुलीचं जसं लग्न आता 15 तारखेला होणारच आहे, त्यांच्या भावी आयुष्यासाठी मगाशीच मी शुभेच्छा दिलेल्या आहेत। DS कुलकर्णी म्हणजेच धारणेजींचे मामा आता त्यांचा सत्कार करतात, तेव्हा सौ पल्लवी धारणे याही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। लाडके आपले आमदार उत्तमरावजी ढिकले यांना मी विनंती करते की त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हणजे माझी रथ अशी झाली, मान न मान मै तेरा मेहमान। पत्रिकेत कुठंच माझं नाव नाही, परंतु मी इथे आलो त्याचं कारण असं की माझा मतदारसंघ आहे आणि माझा स्वार्थ असा असतो की आमदार कुठे ते कळवाल, 1000 रुपये मिळवा, तुम्ही सर्व साक्षीला राहाल। आणि शक्यतो एस.एल. देशपांडे साक्षीला आहेत, वकील कधी साक्ष देत नाहीत आणि जामीनही राहत नाही, पण तुम्ही सगळे सांगाल ते ढिकले विकले इथे होते। खरं स्वार्थापोटी मी आलो, पण इथे आल्यानंतर मला खूप आनंद वाटला की कुठेतरी चांगलं चाललं असेल, सत्कार्य असेल तर त्याचा सत्कार केला पाहिजे, त्याला सन्मान केला पाहिजे, त्याला त्याच्या कार्याची पावती दिली पाहिजे।
आणि हे गेली 7 वर्ष सातत्यानं एक किचकट अडचणीचं असं काम नरेंद्र धारणे आणि मिसेस पल्लवी धारणे करतायत आणि मग त्यांच्या कामाची पावती तुम्ही देता. पण मी त्यांना वकिली सल्ला देईन. वकिली सल्ला असा देऊन त्याच्या आधी मी सांगतो की मी 45 वर्षापूर्वी वकिली करायचो. ज्यावेळेस 100 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेस मी 100 रुपये रोज कमवायचो आणि एवढी महागडी फी घेऊन लोक माझा सल्ला ऐकायचे. आता 25 वर्ष झाले मी वकिली सोडली, फी घेत नाही, मोफत सल्ला देतो, कोणी माझा ऐकत नाही. आणि म्हणून माझा सल्ला असा आहे की आता जबाबदारी तुमच्यावर वाढली. नरेंद्र महाराज हे जे कौतुक केलंय ही जबाबदारी तुमच्यावर वाढलेली आहे आणि एका दृष्टीने तुम्हाला प्रोत्साहन सुद्धा आहे. मी इथे आल्याला निरीक्षण करत होतो. पहिली जोडी आली, दुसरी आली, तिसरी आली. मला असं वाटतं आम्ही पुढारीच चांगले बोलतो, पण उत्स्फूर्तपणे ज्या महिला बोलत होत्या, मुली बोलत होत्या, खरं समाधान आहे. माझ्याकडे माझ्या आयुष्यामध्ये एकही विवाह मी जमवला नाही. त्याचं कारण सांगू तुम्हाला सिक्रेट. कोणाचं चांगलं केलं फारशी शाबासकी देईल असं नाही, पण चुकीचं झालं तर तूच लग्न केलं, तूच जमवलं आणि म्हणून वकील असल्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात जायची इच्छा नाही म्हणून ह्या धंद्यापासून मी बाहेर. परंतु खरं म्हणजे पूर्वी माणसं टोळ्याने राहायचे आणि टोळ्याने राहत असताना स्त्रियांवरनं कुठेतरी मारामाऱ्या व्हायला लागला आणि पहिली विवाह संस्था जन्माला आली. SL देशपांडे आहेत, प्रख्यात वकील आहेत, त्यांच्या समोर कायदे बोला नको मी. आणि पहिली विवाह संस्था जन्माला आली. ते काम तुम्ही करतात लढली. आमच्या वेळेस जर असतं तर माझ्या लग्नाला गडबड झाली नसती ना. मी जवळच्या जवळ आलो असतो, कपालेश्वरला फोटो पाहिला असतो, ही पसंत आहे, नको ही पसंत आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वतःच्या मध्ये गुण ओळखा, न्यूनगंड काढा आणि आत्मविश्वासाने मी हे करणार आहे, करून दाखवेल, मला हे करायचं आहे. या भूमिकेत जर तुम्ही जीवन जगला तर मला असं दुःखी होण्याचं कारण आहे. मी माझ्या काचेवर कुणी आलं तर बघा लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की संकटात सापडलेला माणूस धार्मिक जर असला तो देवाकडे जाईल आणि धडपडा असला तो आमदार खासदारला पाहिजे. आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा माणूस येतो, कदाचित अशी वेळ येते की मी जेवायची वेळ असते आणि माझ्या ऑफिसमध्ये माणूस येतो, मी सांगतो नाही तो आमच्या मिसेस वाढलेला आहे, मी तो थांब, तो उपाशी त्याचं काय काम आहे ते मला पाहू द्या. लक्षात ठेवा. सहसा पुढाऱ्यांच्या विषयी मतं चांगले नाही, तुमचं कसं आहे मला माहीत नाही, कारण पुढाऱ्यानं कोणी विश्वास ठेवत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी विधानसभेत मी सांगितली. विधानसभेत अशी गोष्ट सांगितली की हे पुढारी आमदारावर कोणी विश्वास ठेवत नाही. तर एक आमदार जरा तरुण होता, तो म्हणजे का बरं दादा का ठेवत नाही, म्हणजे तुला सांगतो. ती गोष्ट अशी होती की एक आमदार निवडून आल्यानंतर 5 वर्ष एकाही गावात गेला नाही, एकाही गावात नाही गेला. निवडणूक लागली का खेडेगावात गेला, सगळं गाव जमलं. एक जण उठला, काय म्हणे आमदार साहेब 5 वर्ष तुम्ही या गावात आले नाही, आता निवडणूक मतं घेण्यासाठी आले. तो म्हणे नाही 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 तुम्ही चुकीचं बोलतात, अरे ह्या गावात प्यायला पाणी नाही हे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, ते प्यायला पाणी देण्यासाठी मी इथे आलो. लोकांना आनंद वाटला. दुसरा उठला, तो म्हणे आमदार साहेब प्यायला पाणी देता आभार, शेतीला द्या ना. हा म्हणे शेतीला देतो. लोकांना आणखी आनंद वाटला. तिसरा उठला, तो म्हणे आमदार साहेब प्यायला पाणी देता आभार, शेतीला पाणी देता डबल आभार, पण याच्याकरता बंधारा पाहिजे ना. हा म्हणे बंधारा देतो. पण एक म्हातारा असा तरतरीत SL देशपांडे सारखा बसलेला होता. त्यांनी पाहिलं आमदार खूपच चालू दिसतो हा. तो म्हातारा उठला, म्हणे आमदार साहेब प्यायला पाणी देता आभार, शेतीला पाणी देता डबल आभार, त्याच्याकरता बंधारा देता टिबल आभार, पण हा सगळा खटाटोप करायचा असेल तर त्याला नदी पाहिजे ना. हा म्हणे नदी देतो. आणि म्हणून पुढाऱ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. तुम्ही का बोलवलं मला कळलं नाही, विश्वास तुम्ही ठेवला
मी पुन्हा एकदा आता कुणीतरी 40,000पर्यंतच विवाह होतील असं म्हटलं. मी असं म्हणलं लाखभर का नाही होणार, तुम्ही माझी मदत घ्या बरं. मी दुकानात रेकॉर्ड येऊन जाईल आणि माझा स्वार्थ असा की ढिकले उचल्याने मदत केली म्हणून 1 लाख झाले. मी तुम्हाला मदत करायला तयार. पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. खरं ज्या तरुण जोडप्यांनी या ठिकाणी वस्तुस्थितीला धरून सांगितलं त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की यांच्या हातून अधिकाधिक विवाह होत खूप 1 लाख आणि ते मला पाहायला मिळत. माझा स्वार्थ तोपर्यंत मीच जाते. आभारी आहे. थँक्यू. आपल्या धारणेजींच्या पाठीवरती ज्यांचा नेहमीच हात आहे असे आपल्या धारणेजींचे गुरु बाबाश्री हे आता त्यांचं मार्गदर्शन द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. लक्ष्मी यस्य परिग्रह कमलभू सोनुर गरुत्मान रथः पौत्रश्चंद्र विभूषण सुरगुरु शेषस्य शय्यासनः ब्रह्मांडंबर मंदिरम सुरगणा यस्य प्रभो सेवका स त्रैलोक्य कुटुंब पालन परः कुर्यात् सदा मंगलम. लक्ष्मी जी जिनकी पत्नी है, कमलासन परमपिता ब्रह्मा जी जिनके पुत्र हैं, शिव शंकर और बृहस्पति जिनके पौत्र हैं, गरुड़ जी जिनका रथ है, उस गरुड़ के रथ पे विराजमान होकर शेष जिनकी शय्या आसन है और समस्त ब्रह्मांड अखिल ब्रह्मांड जिनका निवास स्थान है, मंदिर है, त्रैलोक्य तीनों लोकों के समस्त कुटुंबों को पालन करने वाले श्री हरि सभी का कल्याण करें, परम मंगल हो. पंडित नरेंद्र धारणे जी ने एक अद्भुत कार्य किया है. ये सुख दुख परिवर्तनशील संसार में सुखी संसार हम कहते हैं. सुखी संसार नाम की कोई वस्तु है ही. संसार सुख दुख से भरा हुआ है, परिवर्तनशील है. लोक में सर्वत्र स्वार्थ रहा हुआ है, ये देखा जाता है. और इसी प्रकार इनके द्वारा बनाई गई ये जोड़ियां जो हैं परम मंगलमय जीवन यापन करें, ये शुभाशीर्वाद. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण गीतकार कवी प्रवीण दवणे यांचं आपण मार्गदर्शन थोड्याच वेळात ऐकणार आहोत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत सुखी जीवनाचा मूलमंत्र. पण तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देतील हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉक्टर बापूराव देसाई. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेत हे आहेत. खरं म्हणजे ज्यांचा परिचय मी करून द्यावा त्यापेक्षाही त्यांच्या नावातच त्यांचा परिचय आहे, ज्यांचं नावच आहे प्रवीण. अशा या प्रवीण कवींचा परिचय करण्यापूर्वी अनेकांनी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला, पण मूलतः आमचे कवी गीतकार प्रवीणजी एक ज्येष्ठ प्राध्यापक आहे. अशा प्राध्यापक कवी प्रवीण दवणेंचा परिचय करण्यापूर्वी ते ज्या कामासाठी ज्या सेवेसाठी आज या ठिकाणी आले ते आपले ज्योतिषरत्न नरेंद्रजी धारणे या दाम्पत्याच्या 1001 विवाह जोडण्यासंदर्भात ते आज या ठिकाणी ते सुद्धा आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. खरं म्हणजे मी आदरणीय व्यासपीठ एवढा शब्दप्रयोग केला, कारण या प्रत्येकाचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्वावर जर बोलायला गेलं तर मला वाटलं उद्यापर्यंत हा कार्यक्रम चालेल. कारण उत्तमराव, नंतर दुसरं नाव घेतलं प्रवीणराव, नरेंद्रजी, तिकडे ज्योतिराव नाना, डॉक्टर शैलजा आणि आदरणीय माझे गुरुवर्य बिवलकर सर. तेव्हा अशा या एकाहून एक से बढ़कर एक अशा तज्ञांसमक्ष आज हा कार्यक्रम होतोय, याचा मला मोठा स्वाभिमान वाटतो. खरं म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं झालं नरेंद्रजी दाम्पत्याच्या या सोहळ्या संदर्भात असं म्हणतात, एक विवाह जर आपण जमवला तर त्याचं एक यज्ञ
केल्याचं पुण्य त्या विवाह जमवण्याला मिळतो. आता 1001 विवाह यांनी जमवले म्हणजे 1001 यज्ञ केल्याचं पुण्य या दाम्पत्याला मिळालं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आपण टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत अभिनंदन करूया असं मला वाटतं. थोडक्यात अनेकांच्या विवाह जमविण्याचं व्रत धारण करणारे ते धारणे अशा या नवदाम्पत्याच्या विवाहाच्या जमवण्याचा एक प्रकारे मनमंत्र जपणारे अशा धारणे सरांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय कवी प्रवीणजी धावणे, मुख्य म्हणजे ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून ते मराठीचे प्रयोगशील अध्यापन करीत आहेत. खरं म्हणजे मी त्यांना जेव्हा प्रथमतः भेटलो त्यांना मी नेहमी आशू कवी म्हणतो. आशू कवी म्हणजे लहानपणापासूनच आरंभापासूनच जे लेखन करतात ते असे आशू कवी आहेत. विविध वाङ्मयाच्या प्रकारातनं त्यांचं लेखन आहे. जरी आज आपण त्यांना गीतकार आणि विशेषतः कवी म्हणून ओळखतो, पण विविध वाङ्मयाच्या प्रकारातनं आपण त्यांचं खूप विपुल लेखन आहे. एवढंच नाही, त्यांच्या नावावर विद्यापीठाच्या भाषेत सांगायचं झालं 60 ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. मला वाटतं एखाद्या विद्यापीठात नव्हे अनेक विद्यापीठात त्यांच्या साहित्य संपदेवर MPhil PhD सारखं संशोधन होऊ शकेल अशा प्रकारचे व्यक्तित्व आज नाशिककरांच्या मध्ये उपस्थित आहे. याच्याबद्दल मी सर्व श्रेय आदरणीय धारणे दाम्पत्यांना देतो. तर आई परत येते, स्माइल प्लीज, श्रीयुत सामान्य माणूस, प्रिय पप्पा ही त्यांची नाटकं रंगमंचावर गाजलेली आहे. विपुल गद्य पद्य लेखनाबरोबर विविध प्रकारच्या गीत रचनांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण ते त्यामुळे समाजामध्ये दूरदर्शनच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून जास्त विख्यात आहे. सुमारे 125 मराठी चित्रपटांसाठी गीत रचना त्यांनी केलेल्या आहे. आणि मला वाटतं शुभमंगल सावधानाच्या कर्तृत्वामुळेच आज आपण नाशिककरांनी त्यांना खास आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. विशेषतः दत्ताची पालखी, हे गगना, तेजोमय नाद ब्रह्म, ते सूर ऐकता अशा स्वतंत्र ध्वनी मुद्रिका स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर, आशाजी भोसले, सुमन कल्याणपूर, पंडित जितेंद्र अभिषेकी, सुरेश वाडकर, अजित कडकडे असे सर्वश्रेष्ठ स्वर दवणे यांच्या गीत रचनांना लाभलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने म्हणजे आपलं जागतिक पहिलं विश्व मराठी संमेलन झालं ते अमेरिकेमध्ये सॅन होजेमध्ये. आणि अशा सॅन होजेच्या कार्यक्रमासाठी आपल्या कवी म्हणून फक्त आदरणीय प्रवीण दवणे सरांनाच बोलवतं. याचा मोठा गौरव आपल्या सगळ्या नाशिककरांना असला पाहिजे. त्यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या सन्मानपत्राचं लेखन करण्याचा सन्मान प्रवीण दवणे यांनाच लाभलेला होता. लेखनाच्या वाटचालीचे त्यांचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून रसिकांच्या अलोट प्रेमाबरोबर पुरस्कार पारितोषिकांनाही त्यांचा गौरव केला आहे. सर्वोत्कृष्ट एक 2-3 काही पुरस्कार सांगतो. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचे सलग 4 वर्ष राज्य सरकारतर्फे त्यांना पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित केलेले आहे. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा रेगे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथा लेखनाचा डॉक्टर अबा वर्टी पुरस्कार, गीतांसाठी जनकवी पी सावळाराम पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल वाङ्मयासाठी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे 4 पुरस्कार, सन्मित्रकार सपा जोशी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतांसाठी अल्फा गौरव पुरस्कार, सुवर्ण असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विशेषतः महाकवी गदी माडगूळकर प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुणेचा कवी नाग देशपांडे पुरस्कार आणि नुकताच आपल्या नाशिकचं भूषण असलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे. मला असं वाटतं मित्रहो, परिचय न संपणारी गोष्ट आहे. थोडी लांबली असेल पण यथावश्यक हा परिचय व्हायलाच पाहिजे. रसिको, आपापले मोबाईल फोन शांत करून एकाग्रतेने या मुक्त संवादाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. तत्पूर्वी हिंदी भाषी 2 सज्जन आणि देवी या ठिकाणी बसलेले, त्यांचा परिचय थोडक्यात कवी प्रवीणांचा परिचय मी त्यांना करून देतो. सूरज से ढलना न सीखो,
सूरज से ढलना न सीखो, सूरज से उत्थान सीखो, मेघ से कटना न सीखो, मेघ से बरसना सीखो, दीप से केवल जलना न सीखो, दीप से आलोक सीखो। वैसे प्रवीण दामले जी से केवल कविता करना ही न सीखो, अपितु समाज सेवा करना भी सीखो। धन्यवाद। तेव्हा प्रत्यक्षात आपल्या समोर येत आहेत प्रवीणजी दवणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद. खरं म्हणजे शुभमंगल सावधान मधलं माझा परिचय ऐकताना सावधान एवढंच मी सारखं ऐकत होतो आणि माझे मुद्दे आदरणीय आमदार साहेबांनी त्यांनी म्हटलं चोरून पण अतिशय प्रेमाने बघितले. पण खरं म्हणजे आमदारजी तेही मुद्दे आता मी विसरून गेलोय. हाच एक मुद्दा आता उरलाय. याचं कारण बापूसाहेब देसाईंनी इतक्या प्रेमाने इतक्या विनम्रपणे एखाद्या कवीचा कादंबरीसारखा परिचय करून दिला आणि तुम्ही तो प्रेमाने ऐकला आणि नंतर मग ती कादंबरी जरा लघु कादंबरी व्हावी म्हणून तुम्ही जी विनंती केली याच्यावरून मी किती वेळ बोलावं हे मला नक्कीच कळलेलं आहे. कारण नाशिककरांचं प्रेम हे जितकं प्रेमाचं असतं तितकंच त्यांचं हे मार्गदर्शन सुद्धा. तरीही मी एक सांगू इच्छितो मित्रांनो की मी आलोय ते ठाण्याहून आणि ठाणं कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामध्ये एक प्राध्यापक आहे, 30 वर्ष अध्यापन केलेलं आहे. त्यामुळे अगदी जोड पिरियड नाही पण एक अर्धा पिरियड तरी घेण्याची कृपया मला संधी द्यावी आणि ती विनंती आपण मान्य करावी. आदरणीय व्यासपीठ आणि मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला हा एक अतिशय वेगळा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो. या कार्यक्रमाला मी जे हो म्हटलं म्हणजे लग्नासाठी एकमेकांना हो म्हणणं नंतर, परंतु कार्यक्रमाला जे हो म्हटलं याची 2 कारणं होती. पहिलं कारण होतं ते म्हणजे आदरणीय नानांनी खैरनार साहेबांनी सुचवलं की एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही या. कारण साहित्यिक व्यासपीठावर बोलणं वेगळं, कवी संमेलनात जाणं वेगळं, एखाद्या विद्यार्थ्यांना काहीतरी सांगणं वेगळं. परंतु 1001 विवाहाच्या कार्यक्रमाला तुम्ही या आणि त्या कार्यक्रमाला मी हो म्हटलं इथे आपली सप्तपदी कशी होईल का तिथे रसिकांसाठी तप्तपदीच होईल काही मला अंदाज नव्हता आला. परंतु पंडित नरेंद्रजी सुद्धा इतके प्रेमानं बोलले. म्हटलं एक लेखक म्हणून मला एक उत्सुकता वाटली, एक व्यक्ती म्हणून मला उत्सुकता वाटली की 1001 लग्न जमवणारा माणूस आहे तरी कसा, तो दिसतो तरी कसा. उडत्या तबकड्यावरून येणारा मंगळावरचा माणूस बघायची आपल्याला उत्सुकता असते ना, तसा मला मंगळावरचा नव्हे पण मंगल करणारा हा एक अजब मनुष्य बघण्याची उत्सुकता होती. आणि म्हणून नरेंद्रजी या ठिकाणी मी आलो आणि पल्लवी वहिनी आणि नरेंद्र यांना मी बघितलं, भेटलो. खरं तर मला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि कदाचित नरेंद्र आणि माझ्या मैत्रीचा एक वेगळा प्रवास यानंतर सुरू होईल. त्यामध्ये मला कसली कसली उत्सुकता असेल ते मी थोडक्यात सांगतो. आणि माझ्या बोलण्याचं आजचं जे सूत्र आहे त्याचं नाव मी असं ठेवलंय आयुष्य बहरताना. योगायोगाने कालच याच नावाची माझी 2 पुस्तकं आली आणि मी असं विचार केला की सुखाचा मूलमंत्र मी कोण देणार, तो मलाच गवसलाय का, शक्य नाही. आणि गवसलेला मनुष्य असा समोर दिसेल का, तो दिसणार नाही. पण आयुष्य बहरताना आपल्याला काय काय गोष्टी येतात, काटेही टोचतात. फुलांचा तर उत्सव करतोच पण मित्रांनो काट्याचा उत्सव कसा करावा सहज आपल्याला सांगता आलं तर आणि दिलेल्या वेळेत ते सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मित्र हो, मला उत्सुकता कुठल्या कुठल्या गोष्टीची आहे विचार करा. 1001 लग्न, त्यातलं 1001 जे लग्न 15 तारखेला होणार आहे त्या दोघांचा सत्कार या ठिकाणी केला. गंमत म्हणजे लग्न जमलेलं इतकं जाहीर होऊनही अजून दोघं ते इथेच बसलेत ही गोष्ट खूप आनंदाची आहे. त्याच्या गोदा तटाकी किंवा कुठेतरी पलीकडे जाऊन ते पुन्हा भेटले असते आणि त्या दोघांच्याही आई वडिलांना आम्ही पुन्हा आहोत पण तासाभराने आले असते. परंतु खरंच नाशिकचे आहेत, श्रीरामाच्या भूमीतले आहेत, त्यामुळे नक्कीच तेवढं ते चारित्र्य पावित्र्य जपतायत. मध्ये मध्ये ते दोघे एकमेकाशी बोलतायत पण हरकत नाही, आता माझं ते ऐकतायत. गंमत म्हणजे या लग्न ही 7 वर्षात केलेली लग्न नरेंद्रजी किती यशस्वी झाली याचे पुरावे सुद्धा मला इथे किलबिलताना दिसले.
कारण 7 वर्षात जी मुलं नंतर काही जणांना झाली ती सुद्धा आसपास छोटा शिशू आणि मोठा शिशू असे वयोगट असावेत त्याप्रमाणे इथे वर्दळत होती. आता मात्र ती थांबलेत म्हणजे त्या मुलांना कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये हे सुद्धा सांगण्याचा मंत्र पंडितजी देत आहेत हे माझ्या लक्षात आलं. आणि तुम्ही सगळेजण आतुरतेने ऐकता. या सगळ्या मंडळींना तुम्ही आशीर्वाद द्यायला आणि त्यांचं शुभमंगल चिंतायला आलेले आहातच. पण मला नेहमी असं वाटतं की लग्न ही आयुष्यातली विलक्षण गोष्ट आहे, अगदी विलक्षण गोष्ट आहे. पुष्कळदा लग्न ही गोष्ट करेपर्यंत लग्न या गोष्टीतला निखारा हा अनेकांना माहितीच नसतो. जे अविवाहित असतात ते विवाहित व्हायला प्रचंड उत्सुक असतात आणि जे विवाहित झालेले असतात ते कुठून इकडे आलो असं सुद्धा अनेकदा वाटत असतं. आणि ही जी तुमची खुसखुसवा मधल्या टाळ्या पुरेशा बोलक्या आहेत. मला वाटतं आठवतं की लग्न व्हायचा जेव्हा होतं माझं त्याच्या आधीची गोष्ट, स्टाफ रूम मध्ये आम्ही बसलो होतो आणि जुन्या ज्येष्ठ प्राध्यापिका माझ्याकडे बघून म्हणाल्या, डवणे हसून घ्या, अजून लग्न व्हायचंय ना तेवढं हसून घ्या. मी म्हटलं केवढा हो तुमचा लग्न संस्थेवरचा विश्वास. त्यांना मी झटकन म्हटलं. पण मला वाटतं तसं नाही. हे जे काळं पांढरं असं मानलं जातं तसं नाहीये. याचं कारण असं मित्रांनो, आपण असणाऱ्या सहजीवनाबद्दल काहीतरी वेगळे दुराग्रह बाळगत असतो आणि ते दुराग्रह इतके चिवट असतात की त्याच्यातून अनेकदा प्रश्न निर्माण होतात असं मला वाटतं. आज मी विवाहित आहे, लग्न होऊन रौप्य महोत्सवाच्या वाटेवर मी आहे, 2 मुलांचा एक पिता सुद्धा मी आहे, आई वडील आणि आम्ही 4 जण असं 6 जणांचं गुंफलेलं असं षटकोनी कुटुंब आमचं आहे. आणि त्यामुळे नक्कीच या विषयावर मला बोलायला आवडेल. मला आठवतं की ज्यावेळेला एकमेकांना बघणं हा जो समारंभ असतो, मला केवळ मुलीला बघणं असं कधीही आवडलं नाही. तो शब्द बघणं, भेटणं हा शब्द मला आवडतो नरेंद्रजी, पण बघणं शब्द मला आवडत नाही. चाललोय मुलीला बघायला, मुलगी मुलाला बघायला चालले असं अनेकदा म्हणत नाही, परंतु भेटणं हे खूप महत्वाचं असतं. आणि मग त्या बघण्याच्या समारंभात, त्या भेटण्याच्या समारंभात केवळ वरवरच्या गोष्टी अनेकदा पाहिल्या जातात. 2 मुलींचा भाऊ आणि माझं स्वतःचं लग्न, या 3 माझ्या आयुष्यात घडलेल्या लग्नांच्या बद्दल मी एक 150 पानाचं छान पुस्तक लिहू शकेन की जे मी अजून लिहिलेलं नाही. या 3 लग्नांच्या वेळेला मला 3000 तरी अनुभव असे आले असतील की जे विलक्षण आहेत. मानवी मनांचे गुंतागुंतीचे, खोटे, दांभिकतेचे, अतिशय छळवादी आणि कधी कधी अतिशय मायेचे असे रंगीत नमुने मला बघायला या ठिकाणी मिळाले. मला आठवतं की बहिणीच्यासाठी लग्न जमवताना मी एका ठिकाणी फोन केला, दिलेल्या फोनवर फोन केल्यावर जर तिचं लग्न त्या घरात झालं असतं तर होणाऱ्या सासूबाईंनी फोन उचलला. मी माझ्या बहिणीचा तपशील सांगितला. पटकन त्या सासूबाईंनी विचारलं, पण बहीण गोरी आहे का तुमची? बहीण गोरी आहे का तुमची? मी किंचित स्वल्पविराम घेऊन त्यांच्या वयाचा आदर राखून म्हटलं, आई तुम्ही भावालाच विचारताय बहीण काळी आहे का गोरी? ती किती शिकले, तिला छंद कुठले आहेत, तिला आवड कुठली, तिला माणसानं गुंफून राहायला आवडतं का, हे नाही तुम्हाला विचारावं असं वाटलं? तुम्हाला विचारावं असं वाटलं की ती गोरी आहे का काळी, ते पण एका भावाला? म्हटलं खूप गोरी सून तुम्हाला मिळाली आणि आल्या 4 दिवसात तिने घर तोडलं तर ते गोरे पण उरेल का? आणि मग त्यांना मी म्हटलं रसिको हो, हे सगळ्या आदरणीय ब्रह्मर्षींच्या समोर, या यज्ञकुंडाच्या समोर मी घडलेलं सांगतोय. मी असं म्हटलं, आई तुमच्याविषयी मला आदर आहे, पण ज्या घरात मुलीच्या केवळ वरच्या रंगरूपाचा विचार केला जातो तिथे माझी बहीण मी देणं शक्यच नाही. आपण संवाद इथे थांबवूया. मी इथे जे बसलेले उपवर पिता आहेत किंवा उपवर मुलांचे जे पिता आहेत किंवा ज्या आया आहेत, या सगळ्या मुला-मुलींच्या आईबापांना मी हे प्रेमाने सांगू इच्छितो, ऐका, लग्न जमलेले इथे आहेत, झालेले आहेत, तुम्ही पण अनेकांचे मित्र असाल आणि पंडितजी नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी 2 जण मिळून काउन्सिलिंगचं, समुपदेशनाचं काम मी करताय. मी प्रत्येकाला समुपदेशक व्हायला सांगेन, प्रत्येकाला मी काउन्सिलर व्हायला सांगेन आणि प्रत्येकाला मी जे बोलतोय ते तुमच्या शब्दात सांगा की बाबांनो, आजही लग्न जमवायला जी माणसं येतात ना ती मनाने हळवी असतात. मुलीकडची माणसं आहेत, काळ कुठलाही येऊ, विज्ञान शतक येऊ, संगणक युग येऊ, काही हो, तरी सुद्धा आजही मुलीच्या घरची स्थिती अलवार असते, फार पापुद्र्यासारखी असते. तुम्हाला सांगू का की जेव्हा कुठल्याही बहिणीला बघायला
नवरा बघायला, पुरुष बघायला, ज्यावेळेला पती बघायला भाऊ जातो, त्यावेळेला घरातले आई, वृद्ध वडील आणि बहिणी कशी वाट पाहत असतात ती मी अनेकदा पाहिलंय. दरवाजा उघडल्यावर, प्रवीण झालं का रे काम, कसा वाटला, अशी माझी वृद्ध आई कातरतेने विचारायची. त्याचा अनुभव मी घेतलाय आणि अनुभव असं घेतले की थरारून टाकणार आहे. आज कदाचित सांगताना तुम्हाला असं वाटेल, ऐकताना तुम्हाला वाटेल की अरे याच्यात तर काहीतरी गंमत दिसते, याच्यात काहीतरी विनोद असेल, पण खरं सांगू त्या विनोदाला अतिशय कारुण्याची झालं आहे. त्याचा अनुभव मी घेतला. मी एक लक्षात घेतलं, मी ठेवलं होतं की लग्न जे करायचं ते 2 धाकट्या बहिणींचं लग्न झाल्याशिवाय आपण आपलं लग्न करायचं नाही, हे मी नक्की ठरवलं होतं. मग माझं वय किती वाढू दे, 25 होऊ दे, 30 होऊ दे, 50 होऊ दे, 2 बहिणी त्यांच्या त्यांच्या घरामध्ये सुखरूप गेल्या पाहिजेत आणि मग आपल्या लग्नाचा विचार. एके ठिकाणी कल्याणला दिलेल्या स्थळाला त्याचा पत्ता घेत शोधत शोधत मी गेलो. मी होतो त्याला एक साधारणतः 24, 25, 26 वर्षाचा, लग्नाचा वाटेल असा होतो. नुकतीच प्राध्यापकी केली होती, नाव थोडंफार होत होतं थोडं थोडं चावलीने. हे सगळं सांगायचं कारण असं, हे सगळं त्या वरपित्यांनी जाणून घेतलं, कारण मी बहिणीसाठी गेलो होतो त्या ठिकाणी आणि मग विचारून घेतलं तुमचं. म्हटलं नाही, बहिणीचं झाल्याशिवाय मी काही करणार नाही. हे सगळं होत असताना मित्रांनो, हे सगळं होत असताना त्या ठिकाणी मगाशी जी अशी एक मुलगी घरात साधा गाऊन घातलेली, अशी साधी 2 वेळा साध्या सैल सोडलेली अशी एक 22-23ची मुलगी अशी घरातून निघून गेली होती. ती मुलगी 10 ते 12 मिनिटात, आमदार साहेब, 10 ते 12 मिनिटात चांगल्या वेण्या घालून, साडी नेसून, कुठून मिळवला कुणास ठाऊक, पण आबोलीचा गजरा घालून, असं सगळं घालून ती एकदम आली. हो, माझी छाती धडधडायला लागली. तेव्हा जास्त धडधडायची, आता धडधडते पण जरा कमी, मंद लई असं धडधडते. कळे ना मला काहीतरी. आणि ती मुलगी आली आणि खुर्ची जवळ त्याशी टेकून, माझ्या नव्हे तिच्या वडिलांच्या असं टेकून उभी राहिली ती अशी. त्या मुलाचे वडील म्हणाले, तुमच्या बहिणीच्या लग्नाचं तर पाहूच मुलासाठी, पण माझी मुलगीही लग्नाची आहे आणि तुम्ही मला तिच्यासाठी योग्य वाटतंय. आधी तिच्यासाठी हो म्हणा आणि मग माझा मुलगा तुमच्या बहिणीला हो म्हणे. म्हणजे तेव्हा एकावर एक फ्री अशी काही योजना नव्हती, परंतु बहिणीसाठी बघायला गेलेलो मी. हे मी कुठेही सांगितलं नाही, माझे कार्यक्रम अनेकदा ऐकलेले, खूप रसिक आलेले आहेत, मला माहिती आहे. आणि त्याने हा किस्सा नक्कीच ऐकलेला नसेल, कारण त्या कार्यक्रमात तो सांगणं काही बरोबर नसतं. हे मी का सांगतोय, हे दवण्यांबद्दल नाही सांगत, मला सामाजिकता कुठे झाली. जेव्हा तो जिना उतरून मी येत होतो तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं की आपल्या मुलासाठी जे स्थळ आलं, जी बहीण भाऊ आला आणि इथे तर त्या मुलाच्या वडिलांना आपली मुलगी चटकन अशी न सांगता, तिला न विचारता, तिला हा मुलगा कसा वाटतोय, तिला लग्न करायचं की नाही हे सुद्धा न विचारता अचानक तिला साडी नेसून उभं करावं असं वाटतंय. ही जी मुलीच्या वडिलांची मानसिकता आहे, आईची मानसिकता आहे, हे पाहून जिना उतरताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मित्रमैत्रिणींनो, ही जी मानसिकता अजून आहे ती कुठेतरी बदलायला हवी. आज या ठिकाणी एकत्र आपण सगळे आलोत, या निमित्ताने आपण आयुष्याबद्दल बोलतो, आयुष्याच्या बहराविषयी बोलतो आणि अशा एका वळणावर आपण आलोत. आज सायकेडकर नाट्यगृहाचं एक शुभमंगल विवाह संस्कार मंदिर झालंय, फार छान वातावरण आहे. सनया कुठून तरी दूरून ऐकू येत आहेत, न दिसणारे केळीचे खांब मला दिसत आहेत आणि सगळेजण आनंदाने दिसत आहेत. चंदन जणू काय लागलंय, सुवास येतोय, मरवा आहे, दवणा तर घमघमतोच आहे. या सगळ्या वातावरणात आपण सगळेजण एकत्र येतो आहोत, म्हणून मला सांगावंसं वाटतं. एकदा तेव्हा मोबाईल आलेला नव्हता, त्या काळात इचलकरंजीला माझ्या बहिणीसाठी स्थळ शोधत मी गेलो. आपल्याला सगळे आदरणीय इथे आहेत, तुम्हाला लक्षात येईल की मला इतकं ऐकून सांगताना पण आज मला त्रास होतोय. 1:30-2च्या सुमारास कुठली तरी गाडी होती दूरची, 11-12 तासाचा प्रवास होता. तिकडे मी गेलो. 1:30-2ला जाऊ नये म्हणून मी 3:30-4 पर्यंत कुठेतरी वेळ काढला, काहीतरी मिसळपाव खाल्ली आणि 4-4:30ला जावं, म्हणजे अगदी झोपण्याच्या वेळात नको, म्हणून तर मी घरामध्ये गेलो. घरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी बरीच माणसं होती, वर्दळ सगळी चाललेली होती. मी म्हटलं मी असं आलोय, मी अमुक माझ्या बहिणीसाठी आलोय आणि स्थळाचा पत्ता मी आमच्या ज्ञातीच्या सभागृहात मी पाहिला, त्या ज्ञातीच्या पुस्तकात मी पाहिला. पुढे आहे का तुम्ही? ते म्हणा, अरे वा, योग्य वेळ आलात, बरं झालं, इतक्या लांबून तुम्ही
आलात? तेव्हा राहायला मी डोंबिवलीला होतो, नंतर ठाण्याला गेलो. इतक्या लांबून मुंबईहून तुम्ही आलात, या बसा चहा. म्हटले काय चाललंय, कशाबद्दल आहे सगळं हे? आणि मग त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही ज्या मुलासाठी आलेले आहात ना, त्या मुलाचा आता साखरपुडा आहे, बसायचं. आणि मुलगी इचलकरंजीचीच आहे, त्यांचं घर लहान आहे, पण त्यांच्याकडे साखरपुडा न घेता आम्ही आमच्याकडे. काय प्रतिक्रिया मला द्यावी कळे, काय कळे ना. हातामधला तो आधीच थंड झालेला चहा आणखीनच तो गार पडला, आणि त्याहून मी गार पडलेलो होतो. मी म्हटलं, केव्हा लग्न जमलं तुमच्या मुलाचं? 2.5-3 महिने झाले. म्हटलं मग तुम्ही ज्या ज्ञातिगृहामध्ये तिथल्या विवाह नोंदणी कार्यालयात तुम्ही जिथे विवाह केला होता तिथे नाव लिहिलं होतं, तिथे पत्र पाठवून किंवा फोननी किंवा तारेनी हे नाव मुलाचं खोडा, हे तुम्ही नाही सांगितलं. अरे विचार करा, आज 26-27 वर्षाचा एक तरुण मुलगा डोंबिवलीहून इचलकरंजीला येतोय. हे जर माझ्याऐवजी माझे 70-72 वर्षाचे वडील जर या इतक्या टळपत्या उन्हामध्ये आले असते तर जाताना त्यांचं काय झालं? साधी गोष्ट आहे, इतकी साधी गोष्ट आहे. एका 50 पैशाच्या कार्डावर की आता माझ्या मुलीचं लग्न जमलंय हे नाव खोडा, इतकं सुद्धा सांगण्याची काळजी ज्यांचं लग्न जमलंय ती माणसं घेत नाही. आपल्या आनंदात चूर होत असताना दुसऱ्याच्या आनंदाचा चक्काचूर होणार नाही याची काळजी घेणं हे सुद्धा मला असं वाटतं शुभमंगलाच्या बरोबरचं सावधान आहे. कुणीतरी या अतिशय साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी वाटतात. मित्रो, बोलण्याच्या ओघात मी पुढे जाईन. हे सगळं असं करत नरेंद्रजी आणि पल्लवी जी मंडळी आहेत हे फार मोठं काम करतायत. एवढ्यासाठी काम मोठं करतायत, त्याबद्दल आशीर्वाद अनेकांनी दिले, पण काम मोठं ते मला सांगितलं पाहिजे. तुम्ही म्हणा लग्न जमवणं याच्यात काही मोठं आहे की 2 देह एकत्र आणणं आणि ती गरज म्हणून येतातच, त्याच्यामध्ये विशेष काय? माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, माझी स्वतःची श्रद्धा आहे, लग्न हे 2 घरांचं असतं, 2 आयुष्यांचं असतं, 2 जगण्यांचं असतं, 2 दृष्टिकोनांचं असतं. लग्न ज्या गोष्टीचं निमित्त होतं ते निमित्त कापरासारखं उडून जातं, आणि तो कापूर उडून गेल्यानंतर जो न दिसणारा कापूर आहे त्याचा जो सुवास असतो तो लग्नानंतरच्या आयुष्याचा प्रवास असतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आयुष्य बहरताना आज या ठिकाणी तरुण जोडपी आहेत, तरुण होणारी आहेत, काही जण ज्येष्ठ आहेत, ही सगळी मंडळी आहे. मगाशी उल्लेख केला की एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांचं सहजीवन या ठिकाणी एकत्र आहे. इतकं मला बरं वाटलं. विचार करा, आज 70 नंतर पुन्हा एकदा आधीचं सगळा भूतकाळाचा बाजूला टाकून आधीचं सगळं आयुष्य, आधीच्या सगळ्या आठवणी, त्यातल्या काही करून त्यातले सल, हे दोघेही 60-65 वर्षाच्या त्या आई आणि 70-72 वर्षाचे ते बाबा, हे सगळं आपलं पूर्व आयुष्य बाजूला टाकून त्यातले सगळे सण बाजूला टाकून पुन्हा आपल्या उरलेल्या भावजीवनासाठी एकत्र येत आहेत. मला असं वाटतं अशा वेळेला परमेश्वराला सुद्धा आनंद होतो की या दोघांना आपलं उद्दिष्ट सापडलं आणि हे उद्दिष्ट शोधण्यासाठी एक नरेंद्र या ठिकाणी पृथ्वीवर आहे, याचाही मोठा आनंद असतो, खूप मोठा आनंद. आणि अलीकडे आता ही लग्न संस्था जराशी परिपक्व होते आहे याचा मला खूप आनंद होतो. आमच्या वरच एक गृहस्थ राहत होते, त्यांचं आडनाव मी सोयीसाठी सांगत नाही कारण ते सांगू नये, पण मी त्या मुलाचं नाव सांगेन. तो मुलगा 30-32चा आला, हातात पत्रिका घेऊन आला आणि मला म्हणाला की सर लग्न पत्रिका. मी म्हटलं अरे वा हेमंत, अभिनंदन, तुझं लग्न जमलं. आणि तो शांतपणे हसत म्हणाला, सर माझं नाही, माझ्या वडिलांची लग्नपत्रिका घेऊन आलो. क्षणभर मी असं दचकलो, जसं आता तुम्ही मिश्किल हसलात तसं मी दचकलो. कथेचा विषय, त्याच्यावर 7वा ऋतू नावाची कथा मी एका अंकामध्ये लिहिली, पण ती नंतर. पण हा 7वा ऋतू मी म्हटलं याचं कारण 6 ऋतूमध्ये जे सापडत नाही ते 7व्या ऋतूचं सौंदर्य मला त्या लग्नात सापडलं. मित्र, मी त्या हेमंतला विचारलं, पहा आपल्या वडिलांची लग्नपत्रिका घेऊन येताना तुला काय वाटलं, आतमध्ये काय जाणवलं? तर तो काय म्हणाला माहितीये का, सर माझं तर लग्न जमलंय, ते होणारच आहेत, बहिणींची लग्न झाली, माझं लग्न होऊन माझं सहजीवन सुरू होईल, परंतु माझ्या बाबांनी माझ्या आईच्या मागे 25 वर्ष आम्हाला वाढवलं. 25 वर्ष बाबा एकटे,
आमचं आयुष्याचं एक सुखी बेट तयार होईल सर. माझ्या बाबांना कुठे जातील, आम्हीच विनंती केली, मी स्वतः मुली पाहिल्या आणि एक ज्येष्ठ आईच्या वयाच्या एक बाई मिळाल्यात. त्यांच्या आयुष्यातले पहिलेच आहे, अनेक कारणाने त्यांचं लग्न झालं नाही आणि ते लग्न आहे अगदी थाटात सादर करणार आहोत. तुम्हाला खोटं वाटेल, अनेक लग्नांना जायला मला वेळ नसतो, अनेकदा उत्साह पण नसतो, पण ते लग्न बघायला ना नरेंद्रची मी गेलो, माझे डोळे अनेकदा वधू पित्याप्रमाणे वधू मातेप्रमाणे भरले होते. ती साठीची व्यक्ती हातात हिरवा चुडा घातलेली, शालू नेसलेली आणि ते हेमंतचे वडील वृद्धच होते, परंतु ते त्या दिवशी दिमागदार हेमंतचा सूट घालून आणखीन छान दिसत होते. मला असं वाटतं मंगल ते कुठलं, शुभ ते कुठलं. एखाद्याच्या आयुष्यात जगण्यासाठी एक पाऊल टाकावंसं वाटणं, हे जे एक पाऊल टाकावंसं वाटणं हे या विश्वातलं मंगल आहे असं मला खरंच वाटतं. प्रत्येक वेळेला फक्त देहा मनाचा विचार नसतो, फक्त मानवी भावभावनांचा नसतो, त्याच्या पलीकडचं जे असतं ते जे सहजीवन आहे. आता ही संस्था अशी परिपक्व होते आहे आणि त्याचा आनंद कुठेतरी मला असं वाटतं. आता आणखी पुढे जाताना मी या सगळ्या तरुण मुला मुलींना या ठिकाणी, आशिष त्याचं एक नाव मयूर आहे मला कळलं, रेवती या ठिकाणी आहेत, हे सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मी हे प्रेमाने सांगेन. कदाचित काही जणांच्या बाबतीत ते कदाचित लागूही नसेल, पण आपण सगळे एकत्र आहोत तेव्हा आपल्याला ते ऐकलं पाहिजे. अनेकदा एखादा आनंदी संसार छान चाललाय, तो आनंद सुद्धा ज्यांचं दुःख आहे अशी बरीचशी माणसं अवतीभोवती असतात. अनेकांचं दुःखच असतं, हे आनंदी दिसत आहे, हे सुद्धा अनेकदा असतं. अनेकदा अशा तऱ्हेच्या तरुण आणि फुलणाऱ्या संसारांनी त्याचीही काळजी अनेकदा घ्यायला लागते. असूयाग्रस्त मनं असतात, मत्सरग्रस्त मनं असतात, यांचं बरंच चाललंय ना, काहीतरी ठिणगी टाका अशी काही मनं असतात. त्या ठिणगीला वडव्याची भूक असते आणि वडव्याला राखीची ओढ असते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या आता विवाहामध्ये पदार्पण करणाऱ्या किंवा ज्यांची 1.5, 2, 2.5, 3 वर्ष लग्नाला झालेत, त्यांना मी एक अनुभवी पती म्हणून, लेखक म्हणून नव्हे, तुमचा मित्र म्हणून सांगेन, अशा अनेक मंथरा या घराघरामध्ये कुठे कुठे असतात. मला आठवतं की लग्न माझं झालं आणि माझी काही अपेक्षा नव्हती की माझ्या पत्नीने नोकरी करावी, परंतु लग्नापूर्वी तिने केव्हा तरी अर्ज केला होता कोर्टात आणि मग त्या कोर्टातल्या अर्जाला बोलावलं, ती इंटरव्ह्यूला गेली. काही अपेक्षा नव्हती कारण माझ्या अटीच नव्हत्या मुळात काही. माझी अट एकच होती, त्या अट म्हणता येईल का मला माहित नाही, पण माझी अट एकच होती म्हटलं तर, कारण तो सोयीचा शब्द आहे, ते म्हणजे आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे आणि सगळ्याला पर्याय आहेत, पण घरातल्या माझ्या आई बाबांना पर्याय असणार नाहीयेत आणि आई बाबांना गुंफून घेणारं मन मला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, आज माझा मुलगा इथे आदित्य आलाय, तुम्ही घरी माझ्या या, तुमच्या मला आनंद वाटतो की ज्या वेळेला माझी बायको माझ्या आईला घेऊन नाटकाला जात असते, माझ्या आई वडिलांना एकत्र घेऊन जात असते आणि कुणीतरी आईला म्हणतं तुमची मुलगी वाटतं, याचा इतका आनंद मला दुसरा कुठलाही नसतो. खरं म्हणजे आपल्या घरातलं असं जाहीर करावं का, पण मला वाटतं इथे जाहीर करायला हरकत नाही, कारण एखादा लखलखीत दागिना लग्नात नाही दाखवायचा तर कुठे दाखवायचा. आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की तरुण मुलींना मला सांगावं असं वाटतं की लक्षात घ्या, ही जी ज्येष्ठ पिढी आहे कदाचित काही वेळा दुराग्रही असते, आजारपणामुळे चिडचिडी होते, मृत्यू काही वेळा खुडा होतो, त्याच्यामुळे ती कटकटी पण झालेली असते. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा नंतरच्या पिढीला त्यांना शिक्षा देण्यासाठी नियतीने पाठवलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे स्वभाव हे तसेच राहणार आहेत. काही झालं तरी तडजोडीचं विणकाम करत प्रवीण काम करायचं हे मधल्या पिढीचंच काम आहे, हे माझं स्पष्टपणे सांगणं आहे. आणि त्यामुळे गुंफून घ्या, प्रेमाने समजून घ्या. त्या सगळ्या आनंदातून, तुमच्या सहजीवनातून तुम्हाला मुलं होतील, ती फुलासारखी फुलतील. आजी आजोबा त्यांना असू द्या. आज आजी आजोबा असतात पण ते दूर कुठेतरी असतात. एखाद्या दगडी विद्यापीठाच्या शोधामध्ये आपण असतो, पण घरातलं आजी आजोबा नावाचं विद्यापीठ मात्र कुलूप बंद असतं. तिथे त्या नातवाला शुभंकरोती म्हणता येत नाही. संध्याकाळी घर एक मंदिर व्हायच्या ऐवजी होम थिएटर होतं आणि नको नको त्या मालिका त्या जेवणामध्ये कालवून मुलं जेवत असतात आणि त्या ठिकाणी विवेकानंद किंवा शिवाजी महाराज जन्माला येण्याची आपण अपेक्षा करतो. नाही होऊ शकत. शिजायला काय ठेवलं हे महत्वाचं. शिजायला बासमती तांदूळ ठेवलात तर तोच होईल, दगडी कोळसा ठेवलात तर दगडी कोळसा शिजेल. आणि म्हणून आजी आजोबा नावाच्या विद्यापीठातून मुलांच्या डोळ्यामध्ये संस्कार शिजू द्या, रुजू द्या, फुलू द्या. तुमचं घर पुढे जाताना बघणं हे मधल्या पिढीच्या समाधानाचं सगळ्यात मोठं सौष्ठव असतं, सगळ्यात मोठा भाग असतो. आणि म्हणून ही संस्था टिकली पाहिजे. आज फार आनंद वाटतो अनेकांना, आमचं पटत नाही, आम्ही वेगळे, बस अमुक, ही मजा काही क्षण वाटते.
असे पण ज्येष्ठ आता निर्माण होत आहेत, त्याच्याबद्दलही मला खंत वाटतोय. आम्हाला काही कोणी नको, आता आम्ही दोघे आहोत, अजिबात नाही, आम्ही मुलांचं केलं ना, आता त्यांच्या मुलांचं आम्ही कशाला करू, असा एक वेगळा वर्ग ज्येष्ठांच्या मध्ये निर्माण होतोय. मला तोही आवडत नाही. मला असं वाटतं त्याचं कारण असं, ऐका, त्याचं कारण असं की जर त्या सुनेला किंवा तुमच्या जावयाला तुम्ही नसण्याची सवय जर 25 वर्ष लागली आणि तुम्ही 75-80 वर्षाचं झाल्यावर तुमचं डोकं दुखल्यावर पटकन सुनेनी मुलगी म्हणून यावं किंवा जावयानी मुलगा म्हणून जावं, तर एकाएकी होत नाही. आणि त्याच्यामध्ये संस्कार सतत राहायला पाहिजे. तुम्ही वेळ काढा, तुम्ही स्वतःसाठी जगा, तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहात ना, तुम्हाला नाटक चित्रपट बघावं असं वाटतं ना, तुम्हाला खूप मिसळावं असं वाटत नाही ना, तुम्हाला हवं ते करा, पण तुम्ही संबंध तोडू नका. कारण तोडणं संबंध फार सोपं असतं, पण पुन्हा जोडलं ना तरी ती गाठ उरतेच आणि ती गाठ ठणकत राहते. आणि त्यामुळे ती गाठ ठणकण्याआधी प्रवाह आहे, मजा आहे. आज मी या ठिकाणी येतो, मी दौरे इतके करतो, स्पष्टपणे मी सांगतो, घरामध्ये माझे आई वडील आहेत म्हणून मी हे सगळं करू शकतो. नाही तर आज माझी मुलं मोठी झाली, पण जेव्हा मुलं 6 महिन्याची वर्षाची होती तेव्हा मी कसा गेलो असतो बाहेर. मला खात्री असायची काही बरं नसेल तर माझी आई आहे, काही नातवंडाने हात मारली तर माझे वडील आहेत. हे वैभव आहे माझे. वैभव देसाईंनी वाचलेले कुठले पुरस्कार नाहीत. माझं वैभव माझे आई वडील माझ्या घरात आहेत, ते आहे. आणि तो सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि ही विवाह संस्था आहे ती आपल्या गृहस्थाश्रमातून त्यांच्या संन्यासाश्रमात, त्यांच्या वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असते. ती पिढी आहे ना, लक्षात घ्या रेवती आणि मयूर, आपणही लक्षात घ्या की तुमचा गृहस्थाश्रम आणि त्यांचा वानप्रस्थाश्रमामधला अर्धा गृहस्थाश्रम असा तो संधिकाल असतो. हे जोडणं आणि तो पुन्हा एकत्र गुंफणं ही सगळ्यात मोठी कला आहे. सगळ्यात मोठी कला वक्तृत्व नाही, पेटीवादन, गायन, नर्तन नव्हे. सगळ्यात मोठी जर कला कुठली असेल तर माणसं एकमेकाला गुंफणं ही सगळ्यात मोठी कला आहे असं मला वाटतं. आणि आज ती कला हरवते. तुम्ही घरी गेल्यावर तुमचा जो रिमोट कंट्रोल आहे, कुठलाही चॅनेल तुम्ही असं शोधा, इथे मी तुम्हाला सांगतो आणि खाली कोऱ्या याच्यावर सही देतो. बातम्या किंवा काही चॅनेल जर सोडली तर सगळ्या ज्या मालिका चालल्यात, सगळ्या मालिकेमध्ये गजाक बायका, आक्रमक पुरुष, असूयाग्रस्त पुरुष आणि आक्रमक स्त्रिया आणि डोळ्यावर ते असं खेकडा टाईप त्याच्या या लावलेल्या टिकल्या लावलेल्या, सगळ्याच मालिकाचं तशा. आणि प्रत्येक मालिकेच्या पोटात एकच प्रश्न, हे मूल कुणाचं. मला तुम्ही सांगा, हे सगळं हे जर भारतीय अर्थव्यवस्थेचं कुंकू असेल तर मला तुम्ही सांगा भाग्यविधाता होणार कसं. या सुखांनो या म्हणता दुःखांनो या असंच निमंत्रण करावं लागतंय. आणि म्हणून मला वाटतं ते सगळं बघताना त्या सगळ्या मालिकांचा आनंद इतकाच घ्या की घरामध्ये नवीन सिरियलचा एपिसोड सुरू व्हायला नको, याचाही आनंद घ्या. म्हणून केव्हा तरी फोन जसा बंद करणं आवश्यक असतं सलग ऐकण्यासाठी, तसं सलग बघण्यासाठी एकमेकांना टीव्ही बंद करणं ही पण एक काळाची गरज आहे. ही मॅच्युरिटी आहे. आणि विवाह संस्थेमध्ये जाताना या सगळ्या स्त्री पुरुषांनी ही गोष्ट एकत्र नक्कीच केली पाहिजे. मला पाहिलंय, मी हळूच घड्याळ पाहिलं, संयोजकांनी दिलेला वेळ नक्कीच संपलाय, तर एक 10-12 मिनिटं बोलण्याची जर परवानगी असेल आहे का. कारण काय माहिती का, मी एरवी अशी परवानगी विचारत नाही, कारण मला कुठे थांबायचं कळलेलं आहे आणि सगळं मला माहिती आहे. पण मला वाटतं की एखाद दुसरी गोष्ट मुद्दामून या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. आता या ठिकाणी लग्न करून कितीतरी जातात. आता अनेक जे प्रश्न निर्माण होत आहेत, माझी बायको जी तुम्हाला म्हटलं कोर्टात आहे आणि नंतर ती फॅमिली कोर्टात काही दिवस होती. काय तिने मला सांगितलं, मला आश्चर्य वाटतं की 20 वर्षापूर्वी आठवड्याला घटस्फोटाच्या 10-12 केसेस यायच्या, 15 यायच्या. आज दिवसाला 150-200 केसेस येतात डिवोर्सच्या. आणि ती गमतीने म्हणाली, अहो ती कारणं बघितली ना, ती कारणं बघितली की असं वाटतं की या कारणाने आपण जर ठरवलं वेगळं व्हायचं तर दिवसाला 10 घटस्फोट घ्यावे लागते. मला वाटतं तिच्या त्या विनोदामध्ये पण एक मोठं तथ्य जपलेलं आहे. याचं कारण लक्षात घ्या की अस्मिता स्वत्व या नावाखाली अहंकार कुठे सुरू होतो हे अनेकांना कळत नाही. आणि तू मळमळ करताना तू आणि मी हे केव्हा होतं कळत नाही. दुधात साखर विरघळावी तशी नाती विरघळण्याचा कुठलाही कोर्स नसतो. विरघळली पाहिजे. स्त्री स्वावलंबी पाहिजे, पुरुष पाहिजे, दोघांचं उत्पन्न एकत्र पाहिजे, त्यांना चेहरा पाहिजे, सगळं मान्य आहे. पण तो चेहरा पाहताना घराला एक चेहरा पाहिजे ना.
घराला चेहरा नसेल आणि प्रत्येकाचा चेहरा जर घरावर चिकटवलेला असेल तर ते घर कसं असेल? आज तडजोडच करायच्या मनस्थितीत कोणी नाही. बहुतेक घरामध्ये पुढे ते इतके प्रश्न आहेत की दर घरती एकच मुलगी किंवा एकच मुलगा, त्यामुळे इतर नाती नाहीत आणि मग त्या मुलीला कुणाच्याकडे तरी गेल्यावर अनेक नाती जोडली जाणार आहेत याचं कुठलंही भान नाही. त्या मुलाला आपल्या आयुष्यात 25शीचं संपन्न आयुष्य संवेदना आणि मन असलेलं आहे हे पण कुणी सांगितलेलं नाही, कळतच नाही. कारण माझं लग्न झाल्यानंतर 26 वर्षाची 25 वर्षाची 30 वर्षाची जी काय असेल ती मुलगी अगदी मला हवी तशी रेडीमेड कशी असेल? मला आठवतं की लग्नानंतर मला अनेक जण विचारायचे, तुमची बायको पण लेखिका वाटतं, ती पण कविता करते का? असं किती टिपिकल प्रश्न. काही माणसांना इतकं पण शहाणपण नसतं की आपण मूर्ख आहोत ते जाहीर करू. हा वेडेपण आहे. मी कवी म्हणजे तिने कविताच करत बसावे, संसार कोणी करायचा? ठाण्याचे असले म्हणजे इतकं ठाण्याचं नको, कोणीतरी एक संसार करणार पाहिजे ना. मला तुम्ही सांगा की मला कविता सुचण्यासाठी तिने छान वातावरण ठेवणं किंवा एखादा जमलेला ललित लेख लिहित असताना मी न सांगता आता सांगायचं आणि तेवढाच दरवाजा उघडून चहा येणं हे जुळलं नाही का? हे जुळणं असतं. किंवा तिच्या 4 मैत्रिणी आल्यानंतर बस ग तू गप्पा रंगल्यास, तू कशाला जायला पाहिजे चहाला, मला येतो ना चहा करता, चहात काय एवढं, योग्य साखर आणि दूध आणि पावडर जमली की झालं, तुम्ही बसा, असं मी सांगणं ह्याच्यात काय चुकीचं आहे? अरे बापरे, पुरुषासारखे पुरुष अजून चहा हातात पक्के दिसतात बायकोच्या पदरामागे, असं नसतं. आता संकेत ते बदलले, आता बदलायला पाहिजेत, नाती मॅच्युअर झाली पाहिजेत, परिपक्व झालं पाहिजे. आता स्वयंपाक बायकांचा असं नाहीच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं बोलतो, सभेत टाळ्या वाजवतो, पण आनंदी घरासाठी तुम्ही ती कामं तुझी की माझी अशी न वाटून घेता उचल केली ती कामं. आपल्या घरामध्ये कुठेतरी आले कागदाचा बोळा पडलाय तर हे मोलकरणीचं काम हे आजोबांचं म्हणतो का, पटकन आपण बोळा उचलतो आणि टाकून देतो. मला असं वाटतं की जितक्या शिताफीने आपण बोळा बाहेर टाकून देतो तितक्या शिताफीने घरातल्या उद्भवणाऱ्या समस्या आपल्याला टाकता आल्या तर नवा समस्या येणारच नाहीत, हे मला या ठिकाणी सांगायचं. मंथरा कशा असतात याची उदाहरणं मी 1-2 देईन आणि मग माझ्या घरातल्या लोकांनी कशा रीतीने, म्हणजे मला माझ्या घरातल्या लोकांचा अभिमान वाटतो. आज खरं आणायला हवं होतं नरेंद्रजी आज सोहळा बघायला, हे छान यज्ञकुंड, मगाचं छान वेदऋचांचं सगळं वातावरण, किती अंगावर बरं वाटलं, अंगावर काटा माझ्या आला. मित्रांनो, मी मगाशी म्हटलं की तिला नोकरी लागली आणि पुण्याची ती असल्यामुळे आधी कोर्ट म्हणालं की पुण्याला 1 वर्ष तुम्हाला सर्व्हिस केली पाहिजे, त्याशिवाय बदली मिळणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे ठाणे अपडाऊन करताना पावसामुळे वगैरे तिला तिथे राहावं लागायचं. खूप तिने केलं. पुढे ऐका, एकदा काय झालं ऐका, 5-10 मिनिटांनी जा, जेवण करून ठेवा म्हणावं, त्या ठिकाणी खिचडी केली तरी चालेल, कार्यक्रमात आहोत, पूर्ण बंद, काही नुकसान होत नाही. मित्र बघा, विभागलेले जगतोय आपण, विभागलोय, इथे बसलोय, ऐकणं तिकडे, काळजी ती, आजारपण वगैरे असेल तर गोष्ट वेगळी, हे दुःखाचं कारण असतं. समग्रपणे एकवटून जगणं हे आपल्याला नाही जमत. मित्रो, मला आठवतं माझी आई भाजी घेऊन येत होती, तितक्यात शेजारची एक व्यक्ती माझ्या आईला म्हणाली, काय धावणे आई, अजून सुटली नाही वाटतं भाजी हातची. हा भाग भयंकर असतो, आज हे मी सांगू शकत नाही. ही जी नांगी असते ना, स्त्रीला अनेकदा ती मारते, की नसेल माझ्या आईच्या मनात तरी पण अरे बापरे खरंच आहे, तिकडे सून नोकरी करते आणि मला अजून गुलामासारखं वागवते, बघून घ्यायचे कुंकू, असं जर झालं तर काय करणार. पण ती दवण्यांची आई असल्यामुळे ती चटकन म्हणाली पटकन, अहो माझी सून जी पुण्याला आहे ना, ती आम्ही एकमेकांनीच मताने ठरवलंय आणि बघा माझी आवड आहे ती, आणि ही आवडी पिशवी कायम माझ्या जवळ राहील, तुम्हाला काही इतकं वाईट वाटलं. हे जेव्हा सांगितलं त्यानंतर आपोआपच त्या छोट्या मुंगीचं मुंगळ्यात आणि मुंगळ्याच्या नको त्या विंचवात रूपांतरच झालं नाही. हे होऊ शकतं. अशा मी इतक्या गोष्टी सांगू शकेल. एकदा आठवतं मला, ती सोन्याची अंगठी तिची हरवली, 4-5 महिन्याची गोष्ट, आणि बेचैन झाली की सांगायचं कसं, कळलं तर काय होईल. आणि मला आठवतं की ती बेचैनी माझ्या वडिलांनी ओळखल्या, अगं काय झालं प्रज्ञा, काय शोधतेस तेवढी बेचैन का, अंगठी हरवली. अगं मग आम्हाला सांग ना, आपण मिळून शोधू, तुझी एकट्याची का अंगठी आहे, सगळ्या घराची आहे. या एकेका प्रसंगामुळे घरं गुंफली जातात. नंतरच्या भांडणावर चांदणं शिंपलं जाऊ शकतं, पण लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या 6 महिन्यात, वर्षभरात
जे तडे दऱ्या होतात ते तुम्हाला ज्येष्ठांना आणि नंतरच्यांना समजुतीच्या फुलांनी सांधायचे असतात, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, असं एक वेगळं लग्न जसं आज अनुभवलं तसा एक लग्नाचा वेगळा वाढदिवस मी अनुभवला हे सांगतो आणि नंतर मग मी आपली नक्कीच रजा घेईन. तुम्ही जे मगाशी बोला बोला म्हणालात ते थांबा अशी ओरडण्याची वेळ यायची आत, नाही तर सावरले लिहिलंय आता आवर रे असं नको व्हायला. मित्र, असं एक वेगळ्या लग्नाचा वाढदिवस मी पाहिला आणि तो काय पाहिला त्याची गंमत मी तुम्हाला मुद्दामून सांगेन आणि नंतर आपण सांगू, कारण इतकं बोलण्यासारखं आहे आणि तुम्ही छान ऐकताय आणि ऐकवण्यासारखं आहे. मित्र, लग्नाचा 50वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला माझा कार्यक्रम त्याने ठेवला होता बोरिवलीला एके ठिकाणी. आता 50वा वाढदिवस म्हणजे दोघे किती वर्षाचे असतील? आजी ज्या होत्या साधारणतः त्या 70च्या होत्या आणि आजोबा साधारणतः 80-85च्या असतील. माझा कार्यक्रम होण्याआधी मी इतकी मजा पाहत होतो, लांब लांबून सगळं कुटुंब आलं होतं आणि आजी आजोबांचं सहजीवन किती आनंदात आहे जो तो सांगत होता ना. मला वाटतं छोटी पणती होती पहिली दुसरीत, तिने पण इंग्लिशमध्ये काहीतरी सांगितलं. सगळीकडे या नवरा बायकोंचा संसार किती आनंदात आहे 50 वर्ष, हे छान सांगितलं. 40-42 वर्षाच्या मुलांनी सांगितलं, सुनांनी किती भाग्यवान. आणि मी तिथे पहिल्या रांगेत बसून ऐकत होतो. नंतर माझा कार्यक्रम होता. स्वाभाविक होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, आजोबा काहीतरी बोलले आणि आता आधीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार ना. हा वेगळा किस्सा आहे, कुठेच सांगितलेलं नाही, इथे सांगतो. संपणार तितक्या काय झालं, 70-72 वर्षाच्या आजीबाई लगेच संपवू नका कार्यक्रम, मला पण बोलायचं आहे. आणि वातावरण एकदम बदललं, एकदम निराळ झालं आणि मला मात्र तिथे बसल्या आनंद झाला. आजी काय बोल, कारण आजीला कोणी बोलूच नव्हतं तिला. ओ इतक्या वर्षांनी आजीबाईंना ते जड असं जरतारी लुगडं नेसवलेलं, ती नथ घातलेली, लेकी सुनाने मिळून केवढा मोठा तो आंबाडा, ते तिला काही नको होतं सगळं. सोन चाफ्यासारखी आजी मस्त, असा पौर्णिमेचा चंद्र उतरावा तसं कुंकू, काय आजी गोड दिसत होत्या. तरुणपणी तर कोणीही सुंदर दिसेल, 72व्या वर्षी सुंदर दिसतो तो तरुण असतो असं मला तरी शिकायचं. आणि अशा आजी काय बोलणार. आणि एकदम त्याने हातात माईक घेतला. सगळेजण कदाचित आजींचा स्वभाव माहिती असल्यामुळे असेल थोडेसे सरसावले. पाहुण्यांपुढे काय, आता पाहुण्यांपुढे काय, अहो लग्नाची कसली 50 आमच्या ही तर आमच्या भांडणाची 50. आमदार साहेब, वातावरण बदललं होतं की कुजबूज. कोणीतरी आलं लगेच माईक घ्यायला, आजी बोलू दे मला. आणि आजीबाईने सुरू केलं. मी म्हटलं बोलू दे त्यांना, मी काही परका नाही हो, आलो असेल आणि मी बघता म्हणून बोलू द्या. आणि आजीबाईंनी सुरू केलं. कसला आनंद, फार तर आपण तिरसिंगराव आहे, आता मोठं माझं गुणवर्णन केलं. हो आम्ही आयुष्यभर भांडतच जगलो, हेच पाहिजे तेच पाहिजे, हीच भाजी पाहिजे, असं करत करत आम्ही 50 वर्ष जगलो. असं करत करत आम्ही जगलो 50 वर्ष. पण खरं सांगू, सकाळी संतापलेले हे संध्याकाळी येताना हळूच जेव्हा ओल्या हिरव्या पुडीत एक गजरा एक सोनचाफ्याचं फुल जास्त आणायचे, तेव्हा सकाळचं भांडण आम्ही विसरून जायचो. आणि मग पुढे आजी म्हणाल्या, मला आज परमेश्वराला सांगायचंय, माझ्या मुलाचं लग्न झालं, माझ्या मुलींचं, आता नातींची पण लग्न होतील. आम्हा म्हाताऱ्यांचं सगळ्यात दुःख कुठलं असतं सांगू, लग्न झालेली मुलगी पुन्हा सगळं चांगलं असून तडजोड न करता आल्याने परत आले. आपली सून कुठल्या तरी कुरबुरीने माहेरी गेली आणि मग ते झालेलं बाळ आता आणणारच नाही परत. म्हणून जेव्हा एकटा मुलगा परत येतो तेव्हा मुलगा नातू जेव्हा दिसतो ना, तेव्हा सगळं लुगडं फाटून जातं, तेव्हा सगळी नथ ओघळून जाते. आमच्या पिढीनी
ब्लॉक नाही केला, झुमरं नाही लावली, माड्या नाही बांधल्या, गाड्या नाही घेतल्या, पण तरी सुद्धा भांडत एकमेकावर चांदणं शिंपीत हातात हात घट्ट धरून आम्ही जगलो. आणि शेवटी आशीर्वाद दिल्यासारखं त्या म्हणाल्या, लेकीनो सुनांनो, आमचा तुम्ही वाढदिवस लग्नाचा केलात, आम्ही पुढे बघायला असू नसू, पण तुम्हा सगळ्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस तुमच्या नातवंडांना बघायला मिळावा. आम्ही आज माझं जे म्हणणं आहे ना मित्रांनो, त्या आजीच्या म्हणण्यातून मी सांगितलं, असे लग्नाचे 50वे वाढदिवस, कदाचित 60वे 70वे सुद्धा हे बघायला पुन्हा या भारतीय संस्कृतीला मिळू. पाश्चिमात्य संस्कृतीचे वैज्ञानिक गोडवे बरोबर आहे, परंतु सगळ्या विश्वात भारतीय संस्कृतीला कुटुंब संस्थेचं ब्रह्मकमळासारखं फुल आले. आज परकीयांची ताकद कुठली आहे? परकीयांची ताकद आपली कुटुंब संस्था उद्ध्वस्त करणं ही त्यांची ताकद आहे. त्याच्यामध्ये परकीयांना यशस्वी होऊ देऊ नका, कधी होऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, मला इथे गुच्छ दिला, शाल दिलं, श्रीफळ दिलं, या सगळ्याचा आनंद केव्हा पूर्ण होईल? जेव्हा मी शाल आणि श्रीफळ घरी गेल्यानंतर माझ्या पत्नीला तो गुच्छ जेव्हा माझ्या आईच्या हातात देईन, तेव्हा या गुच्छाला उद्याचा वसंत ऋतू फुटलेला असेल. सगळ्या तरुण मुला मुलींना मी वयाने मोठा आहे म्हणून सांगेन आणि ज्येष्ठांना नमस्कार करून सांगेन, ही सगळ्या सत्काराचं, सगळ्या पुरस्काराचं आणि बँकेतल्या तुमच्या सगळ्या खात्यांचं, तुमच्या सगळ्या आर्थिक समृद्धीचं आणि आर्थिक सुरक्षितपणाचं सगळ्यात टोकाचं परिवर्तन, त्याचं परिमार्जन, त्या सगळ्या तुमच्या सुबत्तेचं जर खऱ्या अर्थाने उद्यापन व्हायचं असेल तरी नाती आपल्याला जपली पाहिजे. म्हणून पंडित नरेंद्रजी आणि पल्लवी वहिनी या सगळ्यांनी, त्यांचे वडील, त्यांचं कुटुंबीय, इथे बसलेले त्यांचे आई वडील, इथे सगळे सभागृहातले त्यांचे काका मामा, हे सगळ्यांनी मिळून चौरंगावर न मावणारी अशी एक महासत्यनारायणाची पूजा आज बांधली. सगळी माणसं इथे एकत्र आली. नाशिक आणि परिसरातली अनेक माणसं नरेंद्र साहेब तुमचं कार्य बघायला आली. आज जाताना प्रत्येक जण त्यांना तो शुभेच्छा देणार आहोतच, पण त्याबरोबरच हा निर्णय घ्या की जिथे जिथे चांगलं घडेल तिथे तिथे आपला शब्द पडू द्या. जिथे जिथे वाईट असेल, जिथे जिथे असूया असेल, मत्सर असेल, तो काटा काढून टाकून मन जुळवायचं काम करूया. याचं कारण जग आता सॅडिस्टपणाच्या उंबरठ्यावर आहे. दुःखात आनंद मानणारा समाज जन्माला येतोय, पण या कार्यक्रमातून सुखात सुख मानणारा एक छान समाज जन्माला येऊ द्या. आणि म्हणून माझ्या बोलण्याचं सूत्र होतं आयुष्य बहरताना. सुदैवाने कालच या नावाची पुस्तकं आली, मी म्हटलं तुम्हाला, आणि म्हणून हे सूत्र मी घेतलं की आयुष्य जर बहरायचं असेल तर समारोप करताना एकच सांगेन, या सगळ्या संयोजकांचे आभार मानेन, इथल्या आमदार साहेब आणि इथल्या सगळ्या ज्येष्ठांना पदस्पर्श करून नमस्कार करून एकच सांगेन, लग्न आणि विवाह संस्था आणि सगळ्या आयुष्यात मुला मुलींनो एकच गोष्ट महत्वाची. काय असेल मयूरजी, रेवतीताई, काय असेल ती म्हणजे विश्वास. सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास. खात्रीच पाहिजे एकमेकांना, आणि ती खात्री सुद्धा अंधपणे, अकारण, खोटी केलेली अतिपती भक्ती किंवा पत्नी भक्तीतून नको. ती तुमच्या चांगुलपणातून पाहिजे. चांगलं असलं पण पाहिजे आणि चांगलं दिसलं पण पाहिजे. लक्षात ठेवा, काही वेळेला विश्वासभंग कसा होतो, 4-5 वेळा स्त्रिया आजमावतात, पुढे तेच दिसायला लागलं की मग त्यांना काळजी वाटते. आणि म्हणूनच विश्वास जपा, विश्वासाने. कारण कितीही अवतीभोवती घरं असली, कितीही उत्तम लॉजेस असली, कितीही महानगरामध्ये झगमगाट असला तरी सुद्धा आपलं घर ते आपलं घर. कितीही बाहेर उत्कृष्ट छान जेवण हो, घरातलं पिठलं भाकरी ते घरातलं. आणि म्हणून
आज या सुंदर वळणावर 1001 सुंदर आकडा आहे, त्या वळणावर आपण हा मंत्र देऊया. कविवर्य पाडगावकरांच्या शब्दात समारोप करताना मी सांगेन, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते, तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. हा विश्वास द्यायचं काम करा. 15 तारखेला यांचं लग्न आहे, अजून त्यांनी मला निमंत्रण दिलेलं नाही आणि पटकन मी येणार पण नाही. एखादं पान वाढेल, त्यांना भीती वाटेल. आशिष आणि रेवती यांना मला ना पैसे किंवा वस्तूपेक्षा पुस्तकं भेट द्यायला आवडतात, तर मी त्यांना आहेर म्हणून माझं पुस्तक भेट देतोय. कोणीतरी दोघांनी पटकन एकत्र यावं आणि टाळ्यांच्या गजरात आपल्या वतीनं हे नवं पुस्तक स्वीकारावं. त्याबरोबर इथे पंडितजींचा सत्कार हा ग्रंथ भेट देऊन मी करेन. मी पंडितजींना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी यावं आणि कृतज्ञतेने पल्लवी बहिणी एक ग्रंथ भेट देते प्रेमाची. नाशिककरांचं माझ्यावर अपार प्रेम आहे, ते कायम असंच राहू द्या. गोदावरीचा गंगेचा ओलावा तुमच्या माझ्या नात्यात असंच राहू द्या आणि माझ्या लेखणीला पुरस्कार मानमान्यतेपेक्षा सुद्धा तुमच्या जिव्हाळ्याचं ब्रह्मकमळ येऊ द्या. धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मी त्यांना विनंती करते की आपल्या आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे माननीय अरुणजी रहाणे यांचा सत्कार आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करतील. यानंतर आपल्यासमोर जी चित्रफित सादर केली, ज्यांनी ही चित्रफित केलेली आहे असे सचिन शिंदे यांचाही सत्कार आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करतील. मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी सचिन शिंदे यांचं सत्कार करायचा आहे. आणि आता पुढचा सांगता समारोह म्हणजेच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी श्री ज्योतिराव खैरनार उर्फ नानाजी खैरनार यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, नरेंद्र धारणेंची वेबसाईट नसूनही त्यांनी एवढे विवाह कसे जमवले आणि डवणे साहेबांनी सांगितलं की आज रोज 150 घटस्फोट होत आहेत, परंतु मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की नरेंद्र धारणेंनी 1000 विवाह जमवले, लाखही जमवतील, एकही त्यांच्याकडनं जमवलेल्या विवाहाचा घटस्फोट होणार नाही. कारण त्यांना जे काही ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे, ते काही जे काही कुंडली जमवतात आणि जे मार्गदर्शन करतात, त्या दृष्टीने त्यांचं फार मोठं काम आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं लाखभर विवाह तर जमवलेच जातील आणि एकही घटस्फोट होणार नाही अशी मला खात्री आहे. मी सर्व उपस्थितांचे आभार मानतो. आपण शांतपणे ऐकलात, कार्यक्रमाला आलात, नरेंद्र धारणेंना आशीर्वाद दिला, त्यांना मी शुभेच्छा चिंततो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.